येस, गुड इव्हनिंग. हा सेशन आपण 7th आणि 8th स्टँडर्ड मधील विद्यार्थ्यांच्या जितक्याही स्पर्धात्मक परीक्षा असतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स त्या संदर्भात घेतोय. माझ्याकडून जितकं गायडन्स होऊ शकेल, मी आपण सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना तितकं गायडन्स देईल. आणि आपल्या काही शेवटी जर शंका असतील, अजून काही क्वेरीज असतील, तर लास्टमध्ये आपण त्या क्वेरीज घेऊ. सेशन सुरू करण्या मी स्वतःला इंट्रोड्यूस करतो. माझं नाव संकल्प संतोष कुमार सोमानी आहे. मी सध्या हा सेशन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावरून कंडक्ट करतोय. स्पेसिफिकली फॉर ज्ञानप्रबोधिनी पॅरेंट्स, ज्ञानप्रबोधिनी प्रशाळा पुणे येथील ही स्कूल आहे. ज्या शाळेच्या बऱ्याच शिक्षकांशी मघाशी माझा संपर्क राहिला आहे. इनफॅक्ट माझ्या पहिल्या शिक्षिका ज्या राहिलेल्या आहेत अंगणवाडीमध्ये, त्या ज्ञानप्रबोधिनी प्रशाळेच्याच एक खूप मुख्य शिक्षिका राहिलेल्या आहेत. आणि त्या प्रवासापासून आतापर्यंत माझ्या मावशीची मुलगी देखील तिथे शिकत आहे. आणि तिच्यासोबतचा हा जो पीअर ग्रुप आहे 7th आणि 8th, तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून जितकीही मदत होऊ शकेल यासाठी आपण सेशन घेतोय. पुढे जाण्या अगोदर जर आपण सर्व कॅमेरा ऑन करून बसाल तर सेशन थोडा मोर बेटर इंटरॅक्टिव्ह वाटेल, जेणेकरून आपले प्रश्न उत्तरही थोडे सहज सोपे होतील. तर आय विल रिक्वेस्ट की आपण सगळेजण कॅमेरा ऑन करून बसा अँड वी विल कंटिन्यू देन. आपण जितकेही विद्यार्थी जॉईन झाले आहात, जितकेही पालक ह्या सेशनमध्ये जॉईन झाले आहात, जस्ट प्लीज टर्न ऑन युअर कॅमेराज आणि वी विल कंटिन्यू. राइट. तो एम आई ऑडिबल? जस्ट एटलीस्ट कंफर्म दिस, एम आई ऑडिबल? मेरा आवाज आ रहा है सभी को? येस, ओके. तो लेट अस स्टार्ट. पुढे जाण्या अगोदर ह्या ग्रुपमध्ये सध्या मीटिंगमध्ये 7th स्टँडर्डचे पालक आहेत आणि 8th स्टँडर्डचे पालक आहेत, राईट? देर इज नो फ्रॉम 9th or 10th अँड देर इज नो वन फ्रॉम ज्युनियर क्लासेस. सो आय विल बी स्पेसिफिकली गायडिंग फॉर 7th and 8th. All are from 7th standard. Okay, everyone is from 7th standard. Okay. Yes. So we will discuss about 2 years, this year's preparation in thorough detail and in brief the next year's preparation. राइट, तो इस साल का 7th में देखिए मैंने आपके सामने एक छोटा सा इमेज खोला हुआ है आप सभी पेरेंट्स के सामने। ये इमेज में मैंने डिवाइड किया है एग्जाम्स को दो लेवल में। एक है बेसिक लेवल जो कि कोई भी बच्चा दे सकता है, एंड सेकंड इज मोर एडवांस लेवल जिसमें एक्सेप्शनल काइंड ऑफ इंटेलिजेंस एंड एक्सेप्शनल काइंड ऑफ हार्डवर्क दोनों लगता है जिन एग्जाम्स को क्रैक करने के लिए और उनके फर्दर स्टेजेस में, हायर स्टेजेस में जाने के लिए। मैं आपको एक एक करके बताता हूँ। जैसे 7th में मैंने सबसे पहले जो एग्जाम लिखी है वो लिखी एसओएफ की, साइंस ओलंपियाड फाउंडेशन की, एनएसओ एंड आईएमओ, जो कि आई थिंक कि आप सभी के बच्चे देते ही होंगे, ज्ञान प्रबोधिनी में एग्जाम होती भी होगी और सभी के बच्चे देते भी होंगे। मैं आपको अगर थोड़ा डिटेल में बताऊं, जैसे देखिए अपने स्पोर्ट्स के फील्ड में ओलंपिक्स होते हैं, तो राइट, अपने पढ़ाई वाले फील्ड में ऐसे ही ओलंपियाड होते हैं। अब ओलंपियाड जो एग्जाम है ना, ये दो प्रकार के ओलंपियाड एग्जाम है। एक ओलंपियाड जो है वो पब्लिक है, पब्लिक मतलब एक गवर्नमेंट ओलंपियाड एग्जाम है, और दूसरी जो ओलंपियाड की एग्जाम है वो प्राइवेट एग्जाम है। एंड देर आर नंबर ऑफ प्राइवेट एग्जाम्स, जैसे देखिए आईपीएल में खेलना, ये एक प्रकार से आप पकड़ लीजिए कि ये भी अच्छी बड़ी उपलब्धि है कि कोई अगर प्लेयर आईपीएल खेलने के लिए क्रिकेट में सेलेक्ट हो जाता है तो इट इज ऑल्सो वेरी गुड। और कोई अगर पूरे कंट्री को, नेशन को रिप्रेजेंट करने के लिए और हायर लेवल पर सिलेक्ट हो जाता है तो वो और एक बड़ा लेवल है। तो गवर्नमेंट ओलंपियाड जो होते हैं ये 8th स्टैंडर्ड से शुरू होते हैं और 8th से 12th स्टैंडर्ड तक रहते हैं। इसमें कौन से सब्जेक्ट आते हैं? तो इसमें मैथ्स का एक पर्टिकुलरली अलग एग्जाम होता है। उस एग्जाम में 5-6 लेवल होते हैं। फर्स्ट लेवल, सबसे फर्स्ट लेवल उस एग्जाम का होता है IOQM, जो कि होता है इंडियन ओलंपियाड क्वालिफायर फॉर मैथमेटिक्स। ये एग्जाम पर्टिकुलरली होता है सितंबर महीने में। इसमें अगर आप देखिए IOQM की जो परीक्षा है ये 8वीं 9वीं 10वीं 11वीं 12वीं में बच्चा दे सकता है। लेकिन अगर सच में बच्चे को ये एग्जाम क्रैक करनी है तो इट इज सजेस्टेड कि बच्चा जल्द से जल्द, वेरी अर्ली ऑन, अपना पढ़ाई शुरू कर दे। और इसमें मम्मी पापा का एक बहुत बड़ा सपोर्ट लगता है, पेरेंट्स का, क्योंकि उनको बचपन से ही अपने बच्चे को मैथमेटिकल मटेरियल प्रोवाइड करना पड़ता है, बहुत ज्यादा मैथमेटिकल मटेरियल, और वैसी ग्रूमिंग देनी पड़ती है वर्ड प्रॉब्लम्स को सॉल्व करने की, टफर प्रॉब्लम्स को सॉल्व करने की। वैसे तो ये एग्जाम 8th से 12th के बच्चे दे सकते हैं, सभी के लिए एक ही कॉमन पेपर होता है, एक सेम सिंगल पेपर होता है। सिर्फ 8वीं से 11वीं तक के बच्चों के लिए, मतलब 8th 9th 10th 11th, ये चार कक्षाओं के बच्चों के लिए थोड़ा सा लोअर कट ऑफ रहता है, और 12th स्टैंडर्ड के बच्चों के पास थोड़ा एज रहता है, इसलिए उनका अलग कट ऑफ रहता है।
इसमें सिलेबस क्या आता है? तो इसमें आप पकड़ लीजिए कि बच्चों के 8th स्टैंडर्ड के स्कूल वाले लेवल के मैथमेटिक्स से लेके बीएससी फर्स्ट ईयर बीएससी सेकेंड ईयर तक का मैथमेटिक्स आता है इस एग्जाम में। ये ऑफिशियल गवर्नमेंट ओलंपियाड है। और जी हाँ, 8th से 12th तक का सभी बच्चों का पेपर सेम रहता है। मतलब अगर कोई बच्चा 8th स्टैंडर्ड में ये एग्जाम अपीयर करने वाला है, तो उसको भी बीएससी फर्स्ट ईयर के तक के सिलेबस के टॉपिक्स आने चाहिए। 12th स्टैंडर्ड में मैथ्स में एक बड़ा सा टॉपिक आता है। उस टॉपिक का नाम है कैलकुलस। तो वो कैलकुलस वाला टॉपिक आप ना ही करो तो अच्छा है, वो वाला नीड नहीं है। लेकिन मैं कुछ उदाहरण आपके सामने ले लेता हूँ। जैसे गणित में, जैसे विज्ञान में, साइंस में 3 अलग क्षेत्र होते हैं: फिजिक्स, केमिस्ट्री एंड बायोलॉजी। भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र और जीव शास्त्र। वैसे ही मैथमेटिक्स को अपन 3 ब्रांचेस में मोटा मोटा डिवाइड कर सकते हैं: एक अलजेब्रा, एक ज्योमेट्री और एक स्टैटिस्टिक्स। अलजेब्रा मतलब बीजगणित, आप सभी पेरेंट्स ने भी नाम सुना होगा आप जब अपने स्कूल में थे। ज्योमेट्री मतलब भूमिति, सारा त्रिकोण और वगैरह, ज्योमेट्री मतलब फिगर्स वाला मैथमेटिक्स। और लास्ट में होता है स्टैटिस्टिक्स। स्टैटिस्टिक्स मतलब डेटा एनालिसिस वाला मैथमेटिक्स। तो आयोग एवं परीक्षा में आपके बच्चे को अलजेब्रा और ज्योमेट्री लगेगा। राइट। अब जब बच्चा 8वीं और 9वीं और 10वीं में होता है ना, तो गणित में ये 3 ही ब्रांच होती है: अलजेब्रा, ज्योमेट्री और स्टैटिस्टिक्स। लेकिन जब बच्चा 11th 12th में जाता है, तो मैथमेटिक्स में थोड़ी थोड़ी नई ब्रांचेस खुलना चालू हो जाती है। जैसे अलजेब्रा का ही एक यूनिट होता है कॉम्बिनेटोरिक्स। जैसे संख्या गिनना, परम्यूटेशन, कॉम्बिनेशन, वो बहुत बड़ा हो जाता है। तो आयोकियम में अपन अगर देखें, मैं एक एक परीक्षा की जानकारी आपको डिटेल में दूंगा। आयोग की हम परीक्षा में अगर हम देखें, तो मोटा मोटा आपके बच्चे को अलजेब्रा करना पड़ेगा। फिर आपके बच्चे को ज्योमेट्री करना पड़ेगा। उसके बाद में उसको कॉम्बिनेटोरिक्स अलग से करना पड़ेगा। कॉम्बिनेटोरिक्स ये चैप्टर हमें कहाँ पर मिलता है? सबसे पहले इसकी शुरुआत कहाँ पर होती है? तो इसकी शुरुआत होती है 11वीं कक्षा में। तो 11वीं कक्षा का कॉम्बिनेटोरिक्स, फिर 12वीं कक्षा का, और फिर बीएससी फर्स्ट ईयर, इतने लेवल तक का कॉम्बिनेटोरिक्स करना पड़ेगा। ये करना बहुत हार्ड नहीं है, अगर एक अच्छा कोच मिल जाए तो बहुत हार्ड नहीं होता है। अगर ये सब कुछ लग रहा होगा कि बाप रे, 8वीं का और 9वीं का बच्चा इतने हायर लेवल का कैसे पढ़ेगा, क्योंकि इसकी तैयारी छठी 7वीं से शुरू करनी पड़ती है। और प्रेजेंटली आई एम एक्सपेक्टिंग कि मैक्सिमम बच्चे जो इस मीटिंग में भी हैं और मैक्सिमम पेरेंट्स जो इस मीटिंग को ज्वाइन कर रहे हैं, उनके बच्चे अभी 7th स्टैंडर्ड में ही हैं। तो आप अगर 7th स्टैंडर्ड से इफ यू स्टार्ट डेवलपिंग अ गुड कमांड ओवर मैथमेटिक्स, तो अगले साल या आने वाले वर्षों में आप इस परीक्षा को अवश्य टारगेट कर सकते हो। अगेन फिर और एक चीज क्या पढ़नी पड़ती है, एक चीज जो एकदम प्योरली बीएससी मैथमेटिक्स का पार्ट है, वो है नंबर थ्योरी। ये बच्चों को इसका एक्सपोजर पहले बिल्कुल ही कम होता है। कक्षा 9वीं 10वीं 11वीं 12वीं तक इस चीज का एक्सपोजर अतिशय कम होता है। तो बच्चों को ये एक अलग से पढ़ना पड़ेगा। एंड देन देर इज अ पर्टिकुलर चीज, उस चैप्टर का एक अलग से नाम है, उस चैप्टर का नाम है फंक्शनल इक्वेशन। तो ये आप सभी पेरेंट्स की जानकारी के लिए बताऊँ एक बार वापस, कि अलजेब्रा और ज्योमेट्री, ये मोटा मोटा कहा जाए तो बच्चे को 8वीं कक्षा से 12वीं कक्षा के लेवल तक का पढ़ना पड़ेगा, अलजेब्रा एंड ज्योमेट्री। और कॉम्बिनेटोरिक्स, नंबर थ्योरी और फंक्शनल इक्वेशन, ये आपके बच्चे को 8वीं कक्षा से लेके कम से कम बीएससी फर्स्ट ईयर बीएससी सेकेंड ईयर तक के लेवल पर पढ़ना पड़ेगा। उतनी डेप्थ में जाना पड़ेगा। बहुत सारे टॉपिक उसमें से काम के नहीं भी होंगे और बहुत सारे टॉपिक्स उसमें से काम के होंगे। आपको एक प्रॉपर आईओएम का मटेरियल, काफी सारी किताबें मार्केट में मिल जाती है। तो आपको एक प्रॉपर बुक लेके और यूट्यूब पे या ऑफलाइन माध्यम से जो भी गाइडेंस आपको मिल सकता है, उस गाइडेंस को उस एक कोच, एक मेंटर, एक टीचर के अंडर में काम करके आपको एग्जाम टारगेट करनी है। दिस इज द फर्स्ट एग्जाम। अगर कोई बच्चे, अब ये आईओक्यूएम की परीक्षा किन बच्चों को टारगेट करनी चाहिए, किन बच्चों को इसका फायदा ज्यादा होगा, या देखिए, जो बच्चे रिगरसली जेडबलई, आईआईटी जेडबलई फ्यूचर में टारगेट कर रहे हैं, या जो बच्चे साइंटिस्ट बनना चाहते हैं, बहुत स्ट्रॉन्ग कन्विक्शन है जिनके मम्मी आप क्योंकि बच्चे ज्ञान प्रबोधिनी में है, तो ये बच्चे कोई भी चीज स्कूल से बताई गई कोई भी चीज हल्के में लेते हैं नहीं, ये आप सभी मम्मी पापा को भी मालूम है। मतलब ताई और दादा ने जो बोला, उसका मान मम्मी पापा ने भी जो बोला, कई बार उससे बड़ा हो जाता है। तो इसीलिए बच्चों में एक फर्म कन्विक्शन मम्मी पापा को दिखना शुरू हो जाता है ज्ञान प्रबोधिनी स्कूल के। तो अगर आपका बच्चा बोलता है कि मुझे सच में साइंटिस्ट बनना है, या मुझे सच में डीआरडीओ इसरो में सर्व करना है,
या मुझे डेटा साइंटिस्ट बनना है या सॉफ्टवेयर इंजीनियर बनना है। अगर आपका बच्चा इंजीनियरिंग के फील्ड्स में, मोटा कहा जाए तो इंजीनियरिंग रिलेटेड और टेक्नोलॉजी रिलेटेड फील्ड्स में बहुत एक्सेप्शनल करियर अगर आप टारगेट करना चाहते हो, अगर आप उसको वहां से सिविल सर्विसेज में नहीं लाना चाहते, अगर आप टेक्नोलॉजी साइंसेस में ही, इंजीनियरिंग स्ट्रीम में ही आप अपने बच्चे का करियर बहुत अच्छा उत्कृष्ट उसको करने देना चाहते हो और उसमें वैसा कन्विक्शन देखते हो, तो आई विल स्ट्रांगली इंसिस्ट कि आप बाकी सारी पढ़ाई बाजू में रखकर आपके बच्चे को सिंगल माइंडेड फोकस आईओक्यूएम परीक्षा के लिए कराइए। पुणे जैसे शहर में जहाँ पर भास्कराचार्य प्रतिष्ठान है और जहाँ पर एम प्रकाश सर के द्वारा चलाई गई एकेडमी कई वर्षों से है, मैथमेटिक्स का एक ऑलरेडी माहौल बहुत बड़े स्तर पर पुणे में है, तो आपको बहुत सारे संसाधन बाहर के जगत में ढूंढने नहीं पड़ेंगे, आपको पुणे में ही मिल जाएंगे। राइट, तो यू कैन प्रिपेयर फॉर आईओक्यूएम। अपन इसके रिलेटेड अगर कोई क्वेरी है तो अपन वो सेशन के एंड में लेंगे। आई विल इंसिस्ट कि सभी मम्मी पापा, सभी बच्चे भी एक राइटिंग पैड, पेन और पेपर लेकर बैठे और जो भी कुछ आपको नेसेसरी लगे आप उसको नोट डाउन करते रहे, इट विल बी वेरी यूजफुल। अगर सब लोग कैमरा ऑन करके बैठे हैं तो मैं थोड़ा, नाउ मूविंग टू, जस्ट अ मिनट, नाउ वी विल गैदर सम फॉर नेक्स्ट ओलंपियाड्स। तो मैं आप सभी मम्मी पापा को बता रहा था, बच्चों को बता रहा था कि जैसे खेल कूद में ओलंपिक्स होते हैं, वैसे पढ़ाई के फील्ड में होते हैं ओलंपियाड। अब ओलंपियाड दो प्रकार के हैं, एक सरकार खुद लेती है, गवर्नमेंट खुद लेती है, और दूसरा है कि प्राइवेट चलते हैं। जैसे आईपीएल भी है, या अपना पूना में कोई क्रिकेट लीग होता होगा बड़ा सारा, राइट। और एक है कि आप नेशन के खेलो, आप कंट्री के खेलो, टीम इंडिया खेलो, तो दोनों में फर्क है। टीम इंडिया में खेलने का मौका द वेरी फ्यू सिलेक्टेड पीपल को मिलेगा ऑन द बेसिस ऑफ एक्सट्रीम हार्डवर्क एंड एक्सट्रीम टैलेंट, राइट, एक्सट्रीम हार्डवर्क एंड एक्सट्रीम टैलेंट। तो गवर्नमेंट ओलंपियाड में हमने अभी सिर्फ बात करी एक ओलंपियाड की, जो की है मैथमेटिक्स ओलंपियाड। आई विल गिव यू इन्फो अबाउट सेकेंड ओलंपियाड, जो आपके बच्चों को सेवेंथ से प्रिपरेशन जिसका रिगरसली शुरू कर देना चाहिए। मान लीजिए कि आपका बच्चा साइंस में बहुत रुचि रखता है, जिसका एक इंडिकेटर हाल ही में हुई उनकी सिक्स स्टैंडर्ड की डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक एग्जाम रही ही होगी, जो अवश्य ज्ञान प्रबोधिनी प्रशाला के मैक्सिमम बच्चे देते ही है, और जिसका ऑलरेडी पुणे एक बहुत बड़ा क्रेज भी है, राइट। तो आपके बच्चों को अगर साइंस में बड़ी रुचि है, उनको आप एज अ पेरेंट आप समझ सकते हो कि उनको साइंस में नए नए फॅक्ट्स जानना, और फॅक्ट्स के बस सुपरफिशियल वरच्या वरच्या लेवलवर नाही, परंतु खूप गंभीरपणे त्या डेप्थ मध्ये जाणं जर तुमच्या पाल्यांना आवडतं, तर एट्थ नाइन टेंथ मध्ये ही एनएससीजेएस ची एग्जाम येणार, राइट। ये एनएससीजेएस की एग्जाम आपके बच्चों के लिए 8वीं 9वीं 10वीं में आएगी। और इसमें कौन सा वाला साइंस आएगा, तो ब्रॉडली स्पीकिंग आपके बच्चे को सिक्स्थ स्टैंडर्ड से लेके, जो कि एक बेसिक थ्योरी बिल्डअप चालू होता है, एक जनरल साइंस होमी बाबा का एक्सपोजर होता है, वहां से लेके तो मिनिमम 12th स्टैंडर्ड तक का फिजिक्स, केमिस्ट्री एंड बायोलॉजी, ये वाला पार्ट आएगा। तो मैं वापस एक बार बताता हूँ, यस ये परीक्षा 8वीं 9वीं 10वीं में है, लेकिन इस परीक्षा में आपके बच्चे को 11th और 12th का भी फिजिक्स, केमिस्ट्री और बायोलॉजी पढ़ना पड़ेगा। ओनली देन ही और शी विल बी एबल टू क्रैक इट, राइट। काफी सारा डिटेलिंग उस लेवल पर चले जाता है। अब मान लीजिए अपने आपका बच्चा एनएससीजेएस की परीक्षा के लिए अपीयर होता है, या आयोग के मैथमेटिक्स ओलंपियाड के परीक्षा के लिए अपीयर होता है, तो देश के काफी हजारों या कुछ लाख बच्चों में से वो इस परीक्षा के लिए अपीयर हो रहा है, तो द सेकेंड स्टेज इन विच दे सिलेक्ट वेरी वेरी फ्यू कैंडिडेट्स, उस स्टेज का नाम होता है INJSO। उसको बोलते हैं इंडियन नॅशनल ज्युनियर सायन्स ओलंपियाड। ह्याच्यात आपण जर म्हटलं, सगळे पालक मराठीमध्ये कम्फर्टेबल असतील का? इज एनीवन नीडिंग हिंदी, और एव्हरीवन इज कम्फर्टेबल विथ मराठी? ओके, राईट। तो INJSO मध्ये जर आपला सिलेक्ट झाला ना, तर असं पकडून चालला आपण की देशामधील 300 ते 400 टॉप विद्यार्थ्यांमध्ये आपला पाल्य आहे। आणि या INJSOच्या परीक्षेमध्ये म्हणजे सेकंड लेवलमध्ये, म्हणजे समजा NSCGS मध्ये बसतात जवळपास साधारणतः 10,000 ते 20,000 विद्यार्थी। या 10,000 विद्यार्थ्यांची 6वी ते 12वीच्या विज्ञान विषयावर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सब्जेक्ट्स मध्ये किती कमाल आहे ही बघितली जाते। आणि टॉप 300 400 स्टुडंट्स अक्रॉस द कंट्री आर सिलेक्टेड फॉर सेकंड लेवल। मग सेकंड लेवल मध्ये ना प्युअरली 11वी 12वी आणि प्लस, म्हणजे जर मी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा सिलेबस म्हटला, तर तो फर्स्ट इयर अथवा सेकंड इयर BSc अथवा फर्स्ट इयर MBBS BAMS च्या लेवल पर्यंत चालला जातो।
मी जर केमिस्ट्री आणि फिजिक्सचा सिलेबस सांगितला, तो प्रॉपरली बीएससी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ह्या लेवल पर्यंत सुद्धा चालला जातो. हा असतो INJSO चा पेपर. आणि हा पेपर ऑफिशियली गव्हर्नमेंट कंडक्ट करत असते. कारण ही परीक्षा फक्त भारत देशामध्येच नाही होत, तर ही पूर्ण जगात होत असते. आणि जसं प्रत्येक टीम इंडियामध्ये भारताचे खेळाडू असतात, इतर देशांचे खेळाडू त्यांच्या टीमला रिप्रेझेंट करतात. असंच ह्या परीक्षेच्या शेवटी शेवटचा जो टप्पा असतो, तेव्हा टीम इंडिया बाहेर जाते. कुठल्या तरी एक इंटरनॅशनल ठिकाणी ती परीक्षा फायनल लेवल IJSO इंटरनॅशनल ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड हे कंडक्ट केलं जातं. आणि मग तिथून पुढे सगळ्याच देशांचे जसे 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 परफॉर्मन्स होते, त्या हिशोबाने त्या देशांना रँकिंग मिळते. एक समजा प्राइज वगैरे मिळतो. तर INJSO मध्ये जे 300 ते 400 विद्यार्थी ही परीक्षा देतात, त्या पुढे INJSOच्या पुढे एक OCSC कॅम्प असतो. जिथे या सर्व विद्यार्थ्यांना जिथे या सर्व विद्यार्थ्यांपैकी 35 ते खूप तर खूप 40 विद्यार्थी, कधी कधी जर टायअप झालं तर, नाही तर मोस्टली 35 विद्यार्थी ते बोलवतात, 35 विद्यार्थी ते बोलवतात. आणि ह्या 35 विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये बोलवून, मुंबईमध्ये केंद्र आहे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अथवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. तर HBCSE अथवा TIFR दोन्हीपैकी एक ठिकाणी बोलावून विद्यार्थ्यांची जवळपास 15-20 दिवस तिथे कॅम्प चालतो, एक शिबिर चालतो. जिथे विद्यार्थ्यांना आणखी हायर लेवलची गोष्टी सायंटिस्टद्वारा सरळ शिकवल्या जाते. आणि या विद्यार्थ्यांची सतत चाळणी चालत असते, चाचण्यामध्ये चालत असतात, टेस्ट पेपर्स चालू असतात. आणि या 35 ते 40 विद्यार्थ्यांपैकी कुठले असे 5 ते 6 टॉप विद्यार्थी आहेत, जे की टीम इंडियाला बेस्टपणे रिप्रेझेंट करू शकतात, त्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं जातं. त्यांची एक वेगळी विशेष ट्रेनिंग होते आणि मग फायनली ही टीम इंडिया IJSO साठी रिप्रेझेंट करण्यासाठी जात असते. राईट. पुण्यामध्येच मला सांगू इच्छितो मी, जर आपण सर्व पालक जसे पुण्याचे आहात, तर मोर ऑर लेस दर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी पुण्याचा एक विद्यार्थी टीम इंडियामध्ये गेलाय. असं आपण पकडा, मागच्या 6 वर्षांमध्ये 2 अथवा 3 विद्यार्थी IJSO मध्ये टीम इंडियासाठी रिप्रेझेंटेशन करण्यासाठी गेलेले आहेत, पुण्यावरूनही. राईट. तर यू कॅन प्रिपेअर फॉर दिस एक्झाम इफ युअर स्टुडंट, इफ युअर पाल्य इज एक्सेप्शनली इंटरेस्टेड इन सायन्स. आणि बघा, 6वी ते 10वीचा सायन्स असतो ना, हा फार थेरॉटिकल असतो. म्हणजे याच्यात रट्टा मार गोष्टी जास्त असतात किंवा फक्त थेअरी वाचून समजणं जास्त असतं. परंतु 11वी आणि 12वीचा जो फिजिक्स आणि केमिस्ट्री असतो, तो फिजिक्स केमिस्ट्री 50% आणि 50% तो गणित असतो. म्हणजे हायर लेवलचा विद्यार्थ्याला गणित सुद्धा आला पाहिजे, तेव्हा जाऊनच तो ही परीक्षा क्रॅक करू शकेल. जशी ही परीक्षा, जसं आपण पेपर्स पण ह्याचे भरपूर युट्यूबवर अवेलेबल आहेत, गुगलवर अवेलेबल आहेत. तर इव्हन जर आपण 11th आणि 12th स्टँडर्डचे जर मॉड्यूल्स बघितले, कोचिंग मटेरियल बघितलं किंवा टेक्स्ट बघितलेत, आणि NSE जी परीक्षा 8वी 9वी 10वी मध्ये होते, ह्या परीक्षेचे जर आपण पेपर बघितले, तर आपल्याला हे सिमिलॅरिटी दिसून येईल की बाबा अक्षरशः जो 11वी आणि 12वीचा अभ्यास आहे, फर्स्ट लेवलमध्येच तो विचारला जातोय. आणि हेच सोडा, फक्त सायन्सच नाही, तर मी जे आता सांगितलं की मॅथ्स ऑलिम्पियाड जो आहे, IOQM ची जी परीक्षा आहे, त्यामध्ये तर थेट BSc लेवलचा मॅथमॅटिक्स चालल्या जाईल. त्या लेवलपर्यंत मॅथमॅटिक्स आणि प्रूफ बेस्ड मॅथमॅटिक्स, म्हणजे खूपच विचारात्मक मॅथमॅटिक्स चालल्या जाईल. एक फायदा IOQMचा JEE ऍस्पिरंट्सला हे होतो की त्यांची थॉट प्रोसेस आणि थिंकिंग प्रोसेस अतिशय जास्त होऊन जाते. जे ज्ञान प्रबोधिनी प्रशाळेचा मोटो आहे, अथवा प्रकाश अकॅडमी जी पुण्याला आहे, अथवा भाषाचार्य प्रतिष्ठान जे पुण्याला आहे, किंवा आपल्यापैकी कुठल्या पालकांनी जर CMI चेन्नई, ISI कोलकाता अथवा IMSC चेन्नई अशी मोठ्या ठिकाणांची नावं जर ऐकली असतील, जे की अतिशय विचारवंत सायंटिस्ट आणि मॅथमॅटिशियन ह्या दर्जाचे लोक बनवत असतात. जसं थोडक्यात सांगितलं तर भारत देशातील पुढचे श्रीनिवासन रामानुजन बनवत असतात. तर अशा विद्यार्थ्यांना ह्या विद्यार्थ्यांचं जर स्वप्न असेल की आम्हाला असं देखील बनायचं आहे, तर दे मस्ट टार्गेट IOQM. IOQM मुळे फिजिक्स सब्जेक्ट अतिशय जास्त इम्प्रूव्ह होतो. क्लासमध्ये 11वी मध्ये 12वी मध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण क्लासमध्ये बसतो, एखादा कॉन्सेप्ट आपण समजून घेत असतो, तर त्या विषयाची ग्रास्पिंग पॉवर आपली खूप जास्त असते बिकॉज ऑफ मॅथमॅटिक्स. गुड लेवल नॉन रुटीन मॅथमॅटिक्समुळे विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर, ग्रास्पिंग पॉवर, नॉट जस्ट फॉर IIT JEE एक्झाम और एनी अदर 12th स्टँडर्ड एंट्रन्स एक्झाम, बट बियॉन्ड दॅट, थ्रू आउट देअर लाईफ त्यांचं हे डोकं जे आहे, ही जी चालना आहे, हे मेंदू जी आहे, हे अतिशय जास्त वाढून जात असतं. आणि रिगार्डिंग NSCGS, इफ सम स्टुडंट इज सिरियसली टार्गेटिंग नीट, राईट, जर कुठला विद्यार्थी सिरियसली नीट टार्गेट करत आहे,
तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी ही NSCGS परीक्षेचा अभ्यास करणं आणि बेस्ट टाइम कधी आहे, अभ्यास सुरू करण्याचा बेस्ट टाइम कधी आहे, परीक्षा तर 8वीत आहे. ह्याचं एकच उत्तर आहे, जितक्या लवकर होईल तितकं. जितक्या लवकर होईल तितकं. जर ह्या पाल्यांसोबत आपल्यापैकी कोणाच्या पालकांच्या घरामध्ये लहानही पाल्य असेल, तर आपल्याला जर त्यालाही देखील सायन्समध्ये इंटरेस्ट असेल अथवा मॅथेमॅटिक्समध्ये इंटरेस्ट असेल, तर जितकं लवकर होईल तितकं ह्या परीक्षांसाठी प्रिपरेशन करणं चांगलं असतंय. राईट? तो धीज आर टू ऑफ द मोस्ट डिफिकल्ट एक्झाम्स. ह्या ज्या 2 परीक्षा मी सर्व पालकांनो आणि सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला सांगितल्या, ह्या 8वी आणि 9वी मध्ये असणाऱ्या सर्वात टफेस्ट परीक्षा आहेत मॅथेमॅटिक्स आणि सायन्सच्या. ह्याच्या बियॉन्ड अजून कुठलीही परीक्षा टफेस्ट नाही. नाव वी विल कम बॅक टू ऑलिम्पियाड्स. पण आता कुठले ऑलिम्पियाड्स? आता प्रायव्हेट ऑलिम्पियाड. मी जसं सांगितलं की क्रिकेट कोणाला खेळायचं आहे, तर तो पुण्याच्या लीगमध्येही खेळू शकतो आणि टीम इंडियामध्येही खेळू शकतो. दोघांच्या लेवलमध्ये खूप फरक असतोय. तर गव्हर्नमेंट ऑलिम्पियाड बद्दल मी सांगितलं, घेतो शासनच आहे. शासनाद्वारेच पुस्तकं बनवल्या गेलीत. NCERTचे, CBSEचे, स्टेट बोर्डचे, हे सगळे पुस्तकं गव्हर्नमेंट बनवतात. पण बघा, त्यांच्याच द्वारा जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, IOQM अथवा NSCGS, ह्याचा सिलेबसचा स्कोप विद्यार्थ्यांच्या पुस्तकाच्या फार बाहेर जात असतो. राईट? तो ह्यासाठी भरपूर मटेरियल, पुष्कळ मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे. अँड देर इज नो नीड टू से फॉर मॅथमॅटिक्स, कारण पुणा हा मॅथमॅटिक्सचा गडच आहे. पुणा अथवा चेन्नई अथवा हैदराबाद हे मॅथमॅटिक्सचे गडच आहेत. मोर लार्जली बिकॉज ऑफ भास्कराचार्य प्रतिष्ठान, आय वुड से. राईट? And NSCGS also, Pune is representing more or less in every 2 years. Out of the 5 or 6 students that represent Team India, one student probably is from Pune, right? So this exam also students can target. जर विद्यार्थ्यांची थ्योरी वाचन खूप चांगलं आहे, बुक रिडिंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे, त्यांची मेमरी पॉवर अतिशय जास्त छान आहे आणि सिटिंग कॅपॅसिटी पण एनहान्स करायची आहे, अजून वाढवायची आहे, तर NSCGS ची परीक्षा ते टार्गेट करू शकतात. राईट? नाव आता सर्व पालकांना मी काही प्रायव्हेट ऑलिम्पियाड बद्दल माहिती देणार, थोडक्यामध्ये माहिती देणार. ज्यापैकी बघा, आपली सर्वांची पाल्य मोस्ट प्रोबॅबली SOF चे ऑलिम्पियाड शाळेमध्येच देत असतात. सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनचे ऑलिम्पियाड, जे की ज्या परीक्षांचं नाव असतं NSO अथवा IMO अथवा IEO, आणि विविध सब्जेक्टच्या ह्या परीक्षा असतात. तर धोज एक्झाम्स दे कॅन अटेम्प्ट इन स्कूल ऑल्सो. यामध्ये सोशल स्टडीजचाही ऑलिम्पियाड असतोय, GKचाही ऑलिम्पियाड असतोय. जर बघा, मला इतकं समजतं की आपण ते सर्वच पालक, कारण की आपले पाल्य ज्ञान प्रशाळेत आहे, म्हणजे सटंट एक बेंचमार्कच्या वरती त्यांचा IQ लेवल आहे. त्यामुळे आपण आपल्या पाल्यांना अवश्य हा फ्रीडम देत असाल की बाळा, तुला जे करायचं आहे करिअरमध्ये तुझा निर्णय असणार. राईट? तर पण स्टील जर आपल्यापैकी कोणाचा हे सांगत असेल की मला सिव्हिल सर्व्हिसेस करायचं आहे, कोणाकोणामध्ये आपण कन्व्हिक्शन दिसून येतो की मला कलेक्टर बनायचंच आहे, मला IPS अथवा IAS बनायचं आहे, मला फॉरेन सेक्रेटरी बनायचं आहे, अथवा मला मे बी पुढे NDA ची एक्झाम द्यायची आहे, देन आय विल स्ट्रॉंगली सजेस्ट की आपण IEO ची जी परीक्षा असते, ही परीक्षा, आणि ISSO सोशल स्टडीज ऑलिम्पियाड आणि IGKO GK ऑलिम्पियाड, या 3 परीक्षांसाठी प्रभावी अभ्यास करावा. फक्त या परीक्षांचा फॉर्म भरून देऊ नये. यासाठी जो पुस्तक येतो, जो मटेरियल येतो, जो एनहॅन्स्ड मटेरियल, आणि विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी माहित असतं की अभ्यासक्रम काय आहे, ते जे शाळेमध्ये बेसिक पुस्तक या परीक्षांच्या सोबत मिळतो, त्या इंडेक्समध्ये प्रत्येक धड्याचं नाव दिलेले असतात. आणि हा ब्रॉडली SSTचं जर बघितलं, तर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जो SST शिकवतात, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सिविक्स शिकवतात, तोच अभ्यास आहे. GK मध्ये जर बाबतमध्ये आपण गेलो, तर GKचा स्कोप खूप वाढून जातो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा करंट अफेअर्सचा नॉलेज, वर्ल्ड अफेअर्सचा नॉलेज, हिस्ट्री आणि एक पब्लिक मॅनकाइंड सायकोलॉजी, हे विषय खूप एनहान्स होऊन जातात. राईट? तर दिस कॅन बी अ गुड बेस if your board wants to become some kind of officer, either IPS, either IAS, either foreign service, or as in case of NDA officer. राईट? तर ह्या 2-3 परीक्षा चांगल्या असू शकतात. आणि बघा, आपल्यापैकी बरेच असे विद्यार्थी आहेत, कारण ज्ञान प्रबोधिनीचा शेड्यूल ऑलरेडी खूप टफ आहे, ऑलरेडी खूप हेक्टिक आहे. त्यामुळे NSCGS सारख्या परीक्षांचा अतिशय प्रचंड अभ्यास करणे, अथवा IOQM सारख्या परीक्षांचा अतिशय प्रचंड लेवलवर अभ्यास करणे, कारण BSc पर्यंतचा अभ्यास करणे, अथवा इथेही NSCGS मध्ये सायन्ससाठी 11वी-12वी BSc फर्स्ट इयर पर्यंतचा अभ्यास करणे शक्य होऊ शकत नाही. सर्वांसाठी तर शक्य होऊ शकतच नाही. तर मग असं आम्ही सायन्स आणि मॅथमध्ये भैया काय केलं पाहिजे, जेणेकरून आमचे पाल्य
एक सर्टन लेवल मॅच करत राहतील. जेव्हा ते 11वी मध्ये 12वी मध्ये मे बी सायन्स ऑप्ट करतील किंवा अथवा पुढे चालून काही त्यांना सायन्स फील्डमध्ये करायचं असेल, मॅथ्समध्ये करायचं असेल, तर भैया मी बेअर मिनिमम काय करू शकतो, म्हणजे किमान किती परीक्षा दिल्या पाहिजेत. तर ऍटलिस्ट NSO आणि IMO ची परीक्षा दिली पाहिजे. खूपच चांगलं प्रिपेरेशन करून दिली पाहिजे. ह्याचं प्रिपेरेशन कसं केलं पाहिजे मी आपल्याला सांगतो. फर्स्ट अँड फॉरमोस्ट आपल्याकडे एसचॅन पब्लिकेशनची सायन्सची टेक्स्टबुक पाहिजे सायन्ससाठी, आणि RD शर्माचं पुस्तक पाहिजे मॅथ्ससाठी. हे खूपच बेसिक लेवल आहे. इन फ्रंट ऑफ NSO आणि IMO दिस इज व्हेरी बेसिक लेवल ऑफ मटेरियल, राईट. एसचंद आणि RD शर्मा, एसचंद फॉर सायन्स ऑलिम्पियाड आणि RD शर्मा फॉर मॅथ ऑलिम्पियाड. त्याशिवाय बघा सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ती 50 किंवा 100 रुपयाची वर्कबुक येत असते, जे की ऑलिम्पियाडचा परीक्षेचा फॉर्म भरतानाच मिळून जाईल. जर आपण शाळेतून नाही घेतली तर कुठल्याही बुक स्टोअरवर हे अवेलेबल असते. तर ही वर्कबुक कंपल्सरी असणे एकदम बंधनकारकच आहे, जर या परीक्षेचं खूप चांगलं प्रिपरेशन करायचं आहे तर. आणि एक गोष्ट जे खूप सारे पालक आणि विद्यार्थी चुकून जातात, ते आहे ऍक्च्युली फर्स्ट अँड फॉरमोस्ट आहे की प्रेप गाईड नावाचं पुस्तक येत असतो. आपण काय करतो, दरवर्षी NSO आणि IMO परीक्षेचा फॉर्म शाळेत तर भरतो, आणि ती 50-100 रुपये एक्स्ट्रा देऊन ती वर्कबुक पण घेतो, पण ही प्रेप गाईड नावाची पुस्तक आपण घेतच नाही. ठीक आहे, हे शाळेमध्ये दिलं जात नाही. इदर यू कॅन ऑर्डर ऑनलाईन Amazon फ्लिपकार्ट वरून, ऑर यू कॅन गो डायरेक्टली अँड परचेज इट फ्रॉम बुक स्टोर्स. तर प्रेप गाईड नावाचं पुस्तक येत असतो. यू शुड डू प्रेप गाईड फर्स्ट. NSOचं अथवा IMOचं सायन्स ऑलिम्पियाड अथवा मॅथ्स ऑलिम्पियाडचा अभ्यास करत असताना सर्वात पहिले प्रेप गाईड मध्ये पूर्ण थ्योरी दिलेली असते. प्रत्येक धड्याप्रमाणे दिलेली असते. सॉल्ड एक्झाम्पल्स दिलेले असतात आणि 3-4 लेवलच्या एक्सरसाइजेस दिलेल्या असतात. असं समजा की मुलांना शाळेत जो पुस्तक आहे सायन्स किंवा मॅथ्सचा तो तर आहेच, पण त्याशिवाय प्रेप गाईड एक असं पुस्तक आहे की NSO IMOच्या परीक्षेमध्ये जे काही येणार आहे त्यासाठी हा पुस्तक अत्यंत फायदेशीर ठरेल. तर प्रेप गाईड हा पुस्तक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा करावा, आणि शाळेतील वर्कबुक घेतली आहे ती नंतर करावी. ती टायमर लावून मागं ओआर दिलेली असते, प्रत्येक चॅप्टर ओआर शीट दिलेली असते. तर विद्यार्थ्यांनी honestly स्वतःवर सेल्फ कंट्रोल आणि डिसिप्लिन ठेवून मागे बघा आणि टाइम बाउंड पद्धतची वर्कबुक सोडवली पाहिजे, राइट. दीज आर बेसिक रिक्वायरमेंट्स. अगर कोई विद्यार्थी चाहता है कि NSCJS और IOQM की परीक्षा इतनी ज्यादा लेवल की तो पढ़ाई नहीं हो पाएगी, पर भैया साइंस और मैथ में बेसिक लेवल का हम क्या करें जिससे हमारा एक अच्छा फाउंडेशन, एक अच्छा बेस निर्माण होता रहे, तो NSO और IMO की परीक्षा देनी है, फुल प्रूफ पढ़ाई के साथ देनी है। और इसमें क्या टारगेट करना है, राइट। जब हम NSO और IMO की एग्जाम दे रहे हैं तो हमारा टार्गेट क्या होना चाहिए। फर्स्ट लेवल जी NSO अथवा IMO ची होती ती 60 मार्काची असते। विद्यार्थ्याचा मिनिमम टार्गेट असला पाहिजे, ज्ञान प्रबोधिनी प्रशाळेच्या विद्यार्थ्यांचा मिनिमम टार्गेट असला पाहिजे एकतर 58 अथवा 59 अथवा 60, ह्या 3 मार्कांपैकी पाहिजे। दरवर्षी आपल्यापैकी बऱ्याच जणांचे पाल्य देतात, आणि मला सांगताना आश्चर्य होणार नाही की ह्यामध्ये या मीटिंग मधील उपस्थित अथवा नंतर रेकॉर्डिंग बघणारे बरेच पाल्य जे आहेत, बरेच विद्यार्थी आहेत जे 55चा मार्कही क्रॉस करू शकत नाही। तर मी सांगत आहे NSO आणि IMO ची प्रिपरेशन जर आपण NSCJS अथवा IOQM जीव तोडून त्याचा अभ्यास करू शकत नाही, तितका वेळ शाळेमुळे मिळत नाही, तर बेअर मिनिमम NSO आणि IMO चा अभ्यास इतका जास्त करावा की 58, 59 अथवा 60 मार्क इतके तर मिनिमम मिळालेच पाहिजे लेवल 1 मध्ये। त्यानंतर ही लेवल 1 कधी होते तर हे शाळा डिसाईड करते। जनरली ज्ञान प्रबोधिनीमध्ये ही परीक्षा नोव्हेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात कन्क्लूड होते। पुढची जी लेवल 2 परीक्षा असते त्याच्यामध्ये काही टॉप सिलेक्टेड रँकर्स सम क्रायटेरियामुळे सिलेक्ट केले जातात, आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लेवल 2 होते, राईट। आता लेवल 2 साठी अजून आपण ऍडव्हान्स काय केलं पाहिजे, तर विद्यार्थी काय करतात, IMO साठी ना खूपच टफर प्रॉब्लेम्स करू लागतात। म्हणजे टफर प्रॉब्लेम्स म्हणजे ते IOQM साईडला चालले जातात, खूपच ऍडव्हान्स मटेरियल नॉन रुटीन मॅथेटिक्स करू लागतात। आणि ते हा अभ्यास करताना म्हणजे काही काही विद्यार्थी IMOच्या लेवल 2 साठी अभ्यास करताना IOQMचाच अभ्यास करू लागतात। जेव्हा IMOचा पॅटर्न अतिशय वेगळा आहे, हा रुटीन मॅथेमॅटिक्स आहे, याच्यात स्पीड आणि अॅक्युरसी खूप जास्त हवी। आणि IOQM मध्ये आपल्याकडे खूप पुष्कळ वेळ असतो एका प्रश्नासाठी विचार करण्यासाठी, तिथे स्पीड अॅक्युरसीची गरज नाही, तिथे मेंदूची जास्त गरज आहे। तर व्हॉट रिक्विजिट मटेरियल शुड यू यूज फॉर IMO एक्झाम, तर बघा चांद पब्लिकेशनचीच IIT फाउंडेशनची पुस्तक वेगळी येत असते ओनली फॉर मॅथेमॅटिक्स। चांद पब्लिकेशनची
IIT फाउंडेशनचं मॅथमॅटिक्सचं एक पुस्तक, हा 7वीच पुस्तक नसतो. तर यू शुड गेट युअर चाइल्ड द 8th स्टँडर्ड, राईट. हा 7वी सोडवून सुरू केलं पाहिजे, यशचांद IIT फाउंडेशनचा. ह्याशिवाय मी आपण सर्व पालकांना 2 पब्लिकेशन सांगतो. आपण आपल्या पाल्यांना ऍटलिस्ट पुस्तक पुरवण्यामध्ये कमी राहू नका. कारण हा सगळा ऍटलिस्ट त्यांच्याकडे घरी पडलेला तरी हवा. ते उघडो की नाही उघडो, उघडला तर खूपच छान, पण त्याला हे सगळं आपण पुरवत राहा. Right, this is Cengage publication, one is, and last and foremost is Pearson publication. पिअर्सन पब्लिकेशनच्या IIT अथवा नीट फाउंडेशनच्या पुस्तक येत असतात. सेनगेज पब्लिकेशनचे IIT अथवा नीट फाउंडेशनचे पुस्तक येत असतात. आणि यशचांद पब्लिकेशनची स्पेसिफिकली IIT फाउंडेशन 8th स्टँडर्डची पुस्तक येत असते. माझ्याकडे ह्या सर्व ऑलमोस्ट गोष्टींचे PDF फाईल्स आहेत. तर जर इव्हन आपल्याला सॉफ्ट कॉपी लागत असेल फर्स्ट फॉर इनिशियल रेफरन्स, तर यू कॅन आस्क मी फॉर दॅट, और आपण डायरेक्टलीच हे ऑफलाईनमध्ये परचेस करू शकता. नाव IMO साठी तर हे काही करायचं आहे. व्हॉट अबाउट NSO? तर NSO मध्ये जेव्हा लेवल विद्यार्थी सिलेक्ट होतो, तर ही शुड स्टार्ट स्टडिंग 2 क्लासेस हायर. म्हणजे आपले विद्यार्थी यावर्षी 7वीत आहे. लेसे 7वीच्या नोव्हेंबर महिन्यात नेहरूबोधिनीमध्ये NSO ची परीक्षा झाली. आपल्या ह्या पाल्यांपैकी बरेच पाल्य भेटूसाठी सिलेक्ट झाले, जी फेब्रुवारी 2026 मध्ये असणार. मग त्यासाठी सायन्स ऑलिम्पियाडसाठी अभ्यास करावा. तर 7वीत असताना पुढचे 2 वर्ष 8वी आणि 9वी ह्याचा सगळा NSOचा अभ्यासक्रम संपून टाकावा लेवल 2 साठी. म्हणजे 7वीत असताना 8वीचा जो प्रेप गाईड आहे, 8वीच्या NSO परीक्षेचा जो प्रेप गाईड आहे, 8वीची वर्कबुक आहे, 8वीची जी एचएन सायन्सची टेक्स्टबुक आहे, आणि 7वीतच असताना आपल्यासाठी 9वीचा जो प्रेप गाईड आहे, 9वीची बुक आहे, आणि 9वीचा जो एचएन सायन्स टेक्स्टबुक आहे नॉर्मल स्कूलचे, हे 2 वर्ष पुढचे आपण कम्प्लीट केले पाहिजे NSO लेवल 2 साठी. अँड दिस इज फॉर मॅथमॅटिक्स. हे मी बेअर मिनिमम सांगतोय, इतकं मिनिमम करावं लागतंय. खूप शिद्दतने जो विद्यार्थी हा सगळं काही करतो, त्याला फक्त लेवल 2 चा एक गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडलच येत नाही, एक विशेष मेडल येतो. त्या मेडलचं नाव असतं मेडल ऑफ डिस्टिंक्शन. ठीक आहे, आपण सर्व पालक डिस्टिंक्शन हा शब्द समजू शकतात, जे की आपल्या काळामध्ये मेरिट साठी यूज केला जायचा. तर डिस्टिंक्शन, ठीक आहे, तुझा नंबर कसा लागला तर डिस्टिंक्शन मध्ये लागला, डिस्टिंक्शन मध्ये पास झालो. डिस्टिंक्शन म्हणजे तुम्ही काहीतरी जबरदस्तच परफॉर्मन्स दिलाय. हा खूप क्वचित विद्यार्थ्यांना मेडल मिळत असतो. तर आपल्या ह्या सर्व पाल्यांनी काय टार्गेट ठेवायचं आहे मध्ये, जर NECGS आणि IOQM चा अभ्यास आपण करू शकत नाही, त्यासाठी खूप जास्त वेळ देऊ शकत नाही, तर NSO मध्ये फर्स्ट टारगेट ठेवायचा कि मैं लेवल 1 में 58+ मार्क लाके ही रहूंगा या रहूंगी. सेकंड टार्गेट काय ठेवायचा की लेवल 2 मध्ये मला मला यशचांद IIT फाउंडेशन मॅथमॅटिक्स साठी, अथवा सेनगेज आणि पिअर्सन अल्सो फॉर मॅथमॅटिक्स. आणि जर सायन्स ऑलिम्पियाड मध्ये सेकंड लेवल साठी सिलेक्शन झालं, तर +2 इयर्स 8 आणि 9चं मी सगळं सायन्स कम्प्लीट करून टाकणार. हे त्याचं सेकंड टार्गेट राहिलं पाहिजे. अँड व्हॉट शुड बी द फायनल टार्गेट अबाउट NSO, कि मुझे मेडल ऑफ डिस्टिंक्शन लाना ही है. काही पण करून मला मेडल ऑफ डिस्टिंक्शन, जो की पुणे जिल्ह्यामध्ये अक्षरशः 3-4 विद्यार्थ्यांनाच मिळत असतो, हा मला प्राप्त करायचाच आहे. राईट, दिस शुड बी देअर टार्गेट. इफ द टार्गेट इज सो हाय, देन देअर प्रिपरेशन विल ऑटोमॅटिकली, हळूहळू हळू त्यांची प्रिपरेशन विल स्टार्ट गेटिंग अप टू NSCGS लेवल. आणि NSCGS ची परीक्षा ते 8वीतही देऊ शकतात, 9वीतही देऊ शकतात. जर 7वी मध्ये अशी जीवतोड अभ्यासाची सवय त्यांना लागली, तर 8वी मध्ये आणि 9वी मध्ये NSCGS चा अभ्यास कव्हर मध्ये आणणं, इतका 11वी 12वी BSc फर्स्ट इयर पर्यंतचा अभ्यास हातात ओढून आणणं खूप काही कठीण गोष्ट नाही. विद्यार्थ्यांनी 7वीत फक्त, हा 7वी इज इज अ व्हेरी गुड टाइम. कारण 6वी मध्ये होमी बाबा झाली, 5वी मध्ये स्कॉलरशिप झाली, 4थी मध्ये ज्ञान प्रबोधिनीचीच एंट्रन्स एक्झाम झाली, 8वी मध्ये पुन्हा स्कॉलरशिप येणार, 9th मध्ये पुन्हा होमी बाबा येणार, 10th मध्ये विविध एंट्रन्स एक्झाम्स येणार. तर पुढे सगळ्या परीक्षा, मागे सगळ्या परीक्षा 7वी रिलेटिव्हली फ्री. जर विद्यार्थी ढसळला तर ढसळतो, आणि वेळेचा उपयोग करून घेतला तर खूपच सुधारून जातो. 7वी इज अ व्हेरी गुड इयर टू मेक ओर, राईट. आता मी काही पुढच्या परीक्षांची आपल्याला माहिती देतो. मी सध्या फक्त ऑलिम्पियाडची माहिती दिली. मी आपल्याला गव्हर्नमेंट ऑलिम्पियाड, जे आपल्या पाल्यांना पुढच्या 8वी 9वी 10वी हे 3 वर्ष येणार आहेत, NSCGS IOQM आणि NSO IMO, जे की प्रायव्हेट ऑलिम्पियाड, ह्याची माहिती दिली. प्रायव्हेट ऑलिम्पियाड मध्ये जसं पुण्याची लीग होते, तर फक्त पुण्याची लीग नाही होत, तर आमच्या संभाजीनगरमध्ये इथं होत असते संभाजी लीग, किंवा मी ज्या गावात राहतो लासूर स्टेशन, इथे LPL चालू असते, लासूर स्टेशन प्रीमियर लीग. तर प्रायव्हेट ऑलिम्पियाड मध्ये फक्त SOF चेच ऑलिम्पियाड होत नसतात. ह्यामध्ये सिल्वर झोन नावाचा
एक संस्था आहे सिल्वर झोन नावाची, त्यांचेही ऑलिम्पियाड होत असतात. युनिफाईड काउन्सिल नावाने आहे, त्यांचेही ऑलिम्पियाड होत असतात. पण आता बघा, मी आपल्याला खरंच सांगतो की ह्या 17 परीक्षा देणे आणि ह्यांचे 25 मेडल गोळा करणे आणि त्यांचे 15-20 50 सर्टिफिकेट आणि मेडल गोळा करणे, ते सगळे मेडल मेडल तराजूमध्ये एकीकडे आणि NSO IMOचा मेडल ऑफ डिस्टिंक्शन एकीकडे. मेडल ऑफ डिस्टिंक्शनचा रुतबा वेगळाच असतो. अथवा मला खूप आनंद होईल जर आजच्या या मीटिंगमुळे काही पाल्यांना ह्या परीक्षांची माहिती झाली आणि जर 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर मला माहित पडलं की ह्याच मीटिंग मधला एखादा पाल्य IOQM अथवा NSCGS ची परीक्षा क्रॅक करून घेतला, त्यांनी जर क्रॅक इतकं करून घेतलं, तर त्याला जर इवन NSCGS लेवल 1 क्वालिफिकेशनचं सर्टिफिकेट आलं अथवा IOQM RMOचं जर लेवल 1 लेवल 2चं सर्टिफिकेट आलं, तर तो एक सर्टिफिकेट या एका 50 मेडलच्या पेक्षा खूप जास्त वजन होतो. हे आपण समजून घ्या. त्याचा वेटेज, त्याचं महत्व खूप जास्त असतो. राईट. तर दीज आर द टॉप लेवल एक्झाम्स, अतिशय डिफिकल्ट एक्झाम्स. आणि या परीक्षांवर उंच भरारी तर लगेच होता येत नाही. राइट. अपन कोई खाई में सीधा थोड़ी छलांग ले सकते हैं, 4 कदम पीछे लेने पड़ते हैं, जोर से भागना पड़ता है, फिर छलांग लगानी पड़ती है. NSO आणि IMOचा अभ्यास असा करावा. राईट. थोडक्यात सांगितलं. इट इज ऑल्सो अप्लिकेबल फॉर सिल्वर झोन, युनिफाईड काउन्सिल BMH ऑलिम्पियाड्स होतात, क्रेस्ट फाउंडेशनचे ऑलिम्पियाड होतात आणि पुष्कळ पुष्कळ ऑलिम्पियाड होतात. ही मीटिंग संपल्यावरती मी एक सोप्याशा व्हॉट्सअप मेसेजमध्ये या सर्व परीक्षांचे नाव आणि ह्यांचं मोर ऑर लेस एक टाइम पिरियड, कधी ह्या परीक्षा होत असतात, काय विषय त्याच्यात असतात, एक छोटासा ब्रीफ मेसेज आपण सर्व पालकांपर्यंत पोहोचवून देईल. राईट. नाव कमिंग टू फ्यू एक्झाम्स जे की पुण्यामध्ये असून आपल्याला माहीतच असणार. फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज BMTSC, जे की आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी दिली असेल. भास्कराचार्य गणित प्रावीण्य परीक्षा, पुण्यामधील जी संस्था आहे भास्कराचार्य प्रतिष्ठान, ह्यांचीच ही परीक्षा होत असते. ही परीक्षा 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांकरिता होते. यामध्ये मोरलेस 6th, 7th आणि 8th ह्या 3 वर्षांचा मॅथमॅटिक्स येतो. अजून डेप्थ मध्ये येतो, खूप गंभीरपणे डिटेल मध्ये येत असतो. ह्याचा अभ्यास आपण खरंच चांगला केला. बघा, भास्कराचार्य परीक्षेमध्ये महाराष्ट्र जो आपला राज्य आहे किंवा त्यामध्ये स्पेसिफिक पुणा हा जिल्हा जर मी सांगितला, हा गणिताचा खूपच मोठा भक्कमगड आहे. शिक्षण क्षेत्रातील जे शिक्षक आहेत, म्हणजे फक्त महाराष्ट्रातीलच नाही, कोटामधील असतील, जयपूरमध्ये असतील, दिल्लीमध्ये असतील, हैदराबाद असतील, चेन्नई असतील, हे सुद्धा पुण्याच्या विद्यार्थ्यांचा गणिताचा लोहा मानतात. कारण पुण्यामध्ये भास्कराचार्य प्रतिष्ठान ही खूपच जुनी आणि विद्यार्थ्यांसाठी सतत गणितात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे ही एक मोठी संस्था, प्रतिष्ठान राहिलेलंच आहे. 6वी आणि 7वी मध्ये त्यांची ही जी परीक्षा होते, ही परीक्षा फक्त सर्वसाधारणच नाही, तर या परीक्षेमध्ये अक्षरशः राजस्थानवरून, दिल्लीवरून, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेशवरून विद्यार्थी महाराष्ट्रात येतात ही परीक्षा देण्यासाठी. ह्या परीक्षेचा क्रेज इतका जास्त आहे की अतिशय जास्त हुशार विद्यार्थी, मी माझ्या या करिअरमुळे, ॲज अ टीचर ह्या करिअरमुळे मी या एज्युकेशन फील्डमध्ये कित्येक तरी असे विद्यार्थी बघत असतो की 6वी मध्ये असताना त्या विद्यार्थ्यांचा 10वी पर्यंतचा RD शर्मा लेवल संपलेला आहे आणि ते 11वी शिकतायत. अक्षरशः 11वी मध्ये JEE निकालचे प्रश्न 6वीचे विद्यार्थी मी बघितले, जे आता 6वीत गेलेत, 5वी मधून 6वीत गेलेत. असे अतिशय प्रॉडिजी जे विद्यार्थी असतात ना, मॅथमॅटिकल प्रॉडिजी जे असतात, एकदम आपण म्हणतो की बाबा देवा घरचीच बुद्धी आहे यामध्ये, तर ही भास्कराचार्याची परीक्षा देण्यासाठी हे विद्यार्थी आपल्या भारत देशाच्या कोण्या-कोण्याहून येत असतात महाराष्ट्रामध्ये. आणि आपण तर स्वतः पुण्यामध्ये राहतात, आपल्याला 4 ठिकाणी जाण्याची गरज नाही, आपल्याला तर ही परीक्षा घर बसल्या मिळते. राईट. तर आय विल स्ट्रॉंगली इन्सिस्ट की आपण सर्वांच्या पाल्यांनी 7वी मध्ये असताना कंपल्सरी ही एक्झाम द्यावी. ही ह्या परीक्षेचं फर्स्ट लेवल डिसेंबर महिन्यात होईल, जे की ऑनलाईन असणार, घरूनच बसून द्यायची आहे परीक्षा. आणि मग सिलेक्टेड विद्यार्थ्यांची लेवल 2 फेब्रुवारी महिन्यामध्ये पुण्यामध्ये होणार. आणि ह्यामध्ये जर आपले सिलेक्ट झाले तर होईल, त्यांनी चांगल्या स्कोर क्वालिफाय केलं तर डेफिनेटली त्यांचं मॅथमॅटिक्स एक वेगळ्या लेवलला जाणार. आणि भास्कराचार्य प्रतिष्ठान मग या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एक समर कॅम्प साठी बोलवतो. अगदी निशुल्क असा समर कॅम्प तो असतो. आणि ह्या गणितात्मक प्रॉडिजी विद्यार्थ्यांना, जे की स्वतः सर्वच विद्यार्थी असे प्रॉडिजी नसतात, एक प्रक्रिया असते, अभ्यास करण्याची एक पद्धत असते, वर्षभराची ती मेहनत असते, तेव्हा कुठं जाऊन लोक म्हणू लागतात की तुमचा पाल्य खूपच हुशार आहे. ठीक आहे, पण त्यामागे वर्षभराची खूप मोठी मेहनत असते, खूप कसरत असते. तर जर आपला पाल्य भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या दोन्हीही लेवल क्रॅक करून समर कॅम्प साठी जर सिलेक्ट झाला ना,
तर ज्या परीक्षाची माहिती आणि सर्वात महत्वपूर्ण परीक्षेची माहिती मी सर्वात अगोदर दिली, जे की आहे आयोग्य, याची हाती बसल्या घरी बसल्या आपली तयारी सुरू होऊन जाते. भास्कराचार्य प्रतिष्ठानच आपल्या पालनाला दत्तक घेतो आणि ज्ञान प्रबोधिनी जितकी प्रसिद्ध आहे, किंवा ज्ञान प्रबोधिनीमध्ये ज्ञान प्रबोधिनी बद्दल जो आदर फक्त पुण्यामध्येच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि राष्ट्र पातळीवर आहे. कारण त्या प्रोसेसमध्ये जेव्हा विद्यार्थी ग्रूम होतात, त्यांच्या शाळेमध्ये जेव्हा विद्यार्थी ग्रूम होतात, तर पुढे जे रिझल्ट युपीएससी मध्ये, सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये किंवा जेडब्ल्यू नीट मध्ये प्रबोधिनीचे दिसतात, तितकेच जबरदस्त रिझल्ट भास्कराचार्य प्रतिष्ठानचेही दिसत असतात. भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या त्या कॅम्पमध्ये जर आपला पाल्य सिलेक्ट झाला, नॉन मॅथमॅटिक्स म्हणजे नेमकं करायचं काय? भैया तुम्ही म्हटले की हे आयोग्यम परीक्षेसाठी बीएससी लेवलचं मॅथमॅटिक्स करायचं असलं, आता ठीक आहे, आम्ही सगळीच पुस्तकं बीएससी चे घरी आणून ठेवले, पण नेमकं आम्हाला त्याच्यातलं समजत नाही की पाल्यांना द्यायचं कसं. आणि त्यांच्या शाळेचं शेड्यूल इतकं हेक्टिक आहे की कुठला क्लास ऑनलाईन अथवा ऑफलाईन लावणं शक्य नाही. तर मग आम्ही करू तर करू काय? काय मार्गदर्शन आम्ही करावा, कसं काय चॅप्टरचा सिक्वेन्स आम्ही फॉलो करावा, ज्या क्रमामध्ये करून आमचा पाल्य इतका हुशार होऊन जाईल. तर जर आपला पाल्य भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या या समर कॅम्पसाठी, जो की पुढच्या वर्षी होईल पुन्हा, आणि त्या कॅम्पमध्ये सिलेक्ट होण्यासाठी या आपल्या पाल्याला ह्या दोन्ही लेवल भास्कराचार्याच्या क्रॅक कराव्या लागतील. इतकं जर त्यांनी करून घेतलं, तर त्याची फुल प्रूफ आयोगमचा अभ्यास भास्कराचार्यवाले करून घेतात. प्रतिष्ठानमध्येच ते सगळंच सगळं करून घेतात. आणि खूपच जबरदस्त बेस आपला पाल्याचा आयोगमसाठी, जेडबलई साठी, किंवा फक्त या स्पर्धात्मक परीक्षांसाठी सीमित नाही, पण आपण जो म्हणतो चंडपणा, चाणाक्षपणा, हा आयुष्यभरासाठी निर्माण होऊन जातो. तो धिस एक्झाम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण सर्व पालक जे आज वेळ काढून हा सेशन अटेंड करत आहात, मी आपल्याला पुन्हा एकदा इन्सिस्ट करेल की भास्कराचार्य मॅथ्स टॅलेंट सर्च कॉन्टेस्ट ही सिंगल परीक्षा आपण टार्गेट ठेवली 7वीच्या वर्षभरात, तरी खूप चांगलं राहील. पण ही परीक्षा क्रॅक करूनच आपल्या पल्ल्याने क्रॅक करावीच, ह्यासाठी आपण त्याला सर्व काही पुरावा. राईट. नाव कमिंग टू वन अनदर एक्झाम, जस्ट आफ्टर 1 minute ऑफ ब्रेक. एकच मिनिट. येस, एम आय ऑडिबल? आरवी, एम आय ऑडिबल? येस. येस, हा. तो नाव टॉकिंग अबाउट, जसं मी मॅथ्समध्ये ही भास्कराचार्य प्रतिष्ठानची ही जी परीक्षा आहे, याचं खूप इतकं गुणगान करतोय की खूप फायदा होतो आणि विद्यार्थी खूप चाणाक्ष बनतो. पण सगळ्यांनाच मॅथ्स थोडी आवडतं. काही विद्यार्थी खरंच असे असतात ज्यांना सायन्समध्ये एक्सेप्शनलच आवड असते. तर मग भैया, मॅथ्समध्ये जर 7वीमध्ये भास्कराचार्याची परीक्षा आहे, तर असंच सायन्समध्ये कुठली परीक्षा आहे? सायन्स फील्डमध्ये समजा आम्हाला भास्कराचार्य तर आम्ही देऊ, ठीक आहे, तुम्ही इन्सिस्ट करतायत म्हणे आम्ही देणार, जितकं होईल तो अभ्यासही करणार. पण तरी सुद्धा आमच्या भैयाचं, आमच्या दीदीचं जो क्रेज आहे तो सायन्समध्येच आहे. तर 7th मध्ये असताना व्हॉट इज द अप्रोप्रिएट एक्झाम टू टार्गेट? राईट. तर इट इज VVM. जसं भास्कराचार्य, इट इज कंडक्टेड बाय भास्कराचार्य गणित प्रावीण्य परीक्षा. इट इज कंडक्टेड बाय भास्कराचार्य प्रतिष्ठान सिच्युएटेड इन पुणे. तो VVM, विच इज विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा, दिस इज कंडक्टेड ऑफिशियली बाय विज्ञान भारती विथ हेल्प ऑफ CBSE अँड NCERT. ठीक आहे. मुलांचे जे पुस्तकं लिहित असतात, NCERT चे पुस्तक जे आपले पाल्य यूज करत असतात, तीच संस्था VVM ची परीक्षा पूर्ण राष्ट्र पातळीवर घेत असते. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्स. जर आपल्या विद्यार्थ्याला सायंटिस्ट बनायचं असेल, तो जर वारंवार म्हणत असतो की मम्मी मला सायंटिस्ट बनायचं आहे, ठीक आहे, मम्मी मला ॲस्ट्रॉनॉट बनायचं आहे, मम्मी मला DRDO इस्रोमध्ये जायचं आहे, तो धिस इज ओनली दॅट एक्झाम की ह्या परीक्षेमुळे आपल्या पाल्याला तो सगळा एक्सपोजर मिळून जाईल, तो सगळं वातावरण त्याला बघण्यात येईल की नेमकं एक सायंटिस्ट काम कसं करतो, नेमकं एक सायंटिस्ट विज्ञानचे प्रयोग कसं करतो. कारण लेकिन अगेन एक प्रॉब्लेम आहे. जसं 6वीमध्ये होमी बाबाच्या सेकंड लेवलला सिलेक्ट झाले, तर प्रॅक्टिकलची तयारी करायला मिळते. पुढे जरी सिलेक्ट नाही झाले लेवल 3 लेवल 4 साठी, पण प्रॅक्टिकलमुळे बरंच काही शिकायला मिळून जातं. तसंच जर विद्यार्थी VVMच्या सेकंड लेवलसाठी सिलेक्ट झाले, तर त्यांना अमेझिंग लेवल, जबरदस्त लेवलचे प्रॅक्टिकल्स आणि सायंटिफिक एक्सपेरिमेंट आणि तो एक्सपोजर मिळून जाईल. जबरदस्त लेवल, आय एम अगेन युजिंग द वर्ड जबरदस्त. म्हणजे होमी बाबा पण ह्या परीक्षेसमोर फिक्की पडून जाते. ह्या लेवलचे एक्सपेरिमेंट आणि विज्ञानाचे प्रयोग बघायला मिळतात. अच्छा, मी हेही सांगतो की ह्या परीक्षेमध्ये परीक्षेचा पेपरही खूप टफ आहे आणि परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन ही अफाटच आहे, जे की मी आता सांगेल. ह्यामुळे असं कधी कधी होऊन जातं की एक वर्ष ही परीक्षा दिली, सिलेक्ट नाही झालो, दुसऱ्या वर्षी ही परीक्षा दिली, सिलेक्ट नाही झालो, तर या परीक्षेवरूनच भरोसा उठून जातो. पण ही परीक्षा तशी
6वी ते 11वी ह्या वयोगटातील ह्या वर्गातील सर्व विद्यार्थी देऊ शकतात. 6th स्टँडर्ड टू 11th स्टँडर्ड सर्व विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेचा फर्स्ट लेवल कधी येणार? तर दरवर्षी टेंटेटिव्हली ऑक्टोबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर लास्ट संडेला ह्या परीक्षेचा पेपर असतो. फर्स्ट लेवल जी असते ना ह्या परीक्षेची, ती ऑनलाईनच असते. घर बसल्याच द्यायची असते. आणि पण ऑनलाईनमध्ये तो तुमचा जो मोबाईल फोन असतो तो कॅमेरा प्रॉक्टर्ड असतो आणि फ्लाईट मोडवर चालला जातो. त्यामुळे आणि पेपरचा जो पॅटर्न आहे खूप गंमतशीर आहे, की मुलांना 60% शाळेचाच सायन्स, मॅथ, मेंटल अबिलिटी, बुद्धिमत्ता चाचणी असे विषय येतात. पण हे पण फाउंडेशन लेवलवर येतात. हे अभ्यास शाळेचाच असतो, शाळेचेच क्रमाचे असतात, शाळेचाच चॅप्टरचा सिलेबस असतो. पण ह्यामध्ये जे प्रश्न येतात ते अतिशय डिफिकल्ट लेवलचे असतात. राईट. आणि रिमेनिंग 40% हा एक असा सब्जेक्ट आहे जो की आपल्या पाल्यांना जेव्हा ते 9वी अथवा 10वी मध्ये जातील किंवा फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये जातील कॉलेजमध्ये, तेव्हापर्यंत हा सब्जेक्ट पुढील काही वर्षांमध्ये एक नवीन सब्जेक्ट पूर्ण भारतभरात इंट्रोड्यूस होणार आहे. जसं आपले पाल्य शाळेमध्ये गेल्यानंतर सायन्स शिकतात, इंग्लिश शिकतात, मराठी, हिंदी, मॅथमॅटिक्स, SST, म्युझिक, ड्रॉइंग हे सर्व विषय ते शिकत असतात. एक नवीन विषय ज्याचं नाव आहे इंडियन नॉलेज सिस्टम्स, भारतीय ज्ञान परंपरा. हा पूर्णचा पूर्ण एक नवीन विषय, नॉट जस्ट अ पार्ट ऑफ हिस्ट्री और जिओग्राफी और एनी चॅप्टर ऑफ इंग्लिश. हा पूर्ण एक नवीन विषय काही वर्षांमध्ये आपल्या पाल्याला येणार आहे. हा विषय का बरं, असं कसं काय माहित की हा विषय येणारच आहे? तर NEPच्या गाईडलाईन्स हे लिहिलेले आहे की सरकार हे कधी ना कधी पुढे म्हणजे रोल आउट करणार आहे राष्ट्र पातळीवरती हा विषय. प्लस VVM ची परीक्षा ही ऑफिशियली CBSE NCERT संस्थाच कंडक्ट करत असते, विज्ञान भारतीच कंडक्ट करत असते. त्यामुळे जर ते आजपासून आपल्या पाल्यांना हे सगळं अभ्यास करण्यासाठी सांगत असतील, तर नक्कीपणे हा IKSचं काहीतरी महत्त्व पुढे चालून महात्म्य त्यांना माहीत असेल, तेव्हा जाऊनच ते विद्यार्थ्यांना हा अभ्यास करायला सांगत आहेत. राईट. नाव ह्या IKSचा अभ्यास आम्ही करायचं कुठून? आता हा नवीनच विषय, आमच्या मुलांना तर हे शाळेमध्ये आहे नाही, तर मग आम्ही याचा अभ्यास करायचा तर करायचा कुठून? तर IKS परीक्षेचा सगळा अभ्यास करण्यासाठी व्हीव्हीएम परीक्षेच्या वेबसाईट वरतीच IKSचा एक मॉड्यूल, एक बुकलेट दिला जातो. त्या बुकलेटचाच अभ्यास करून त्यामधीलच प्रश्न फर्स्ट लेवलमध्ये येतात, त्या बाहेरचे येत नाहीत. पण सायन्स, मॅथ, मेंटल अबिलिटी मध्ये विद्यार्थ्यांना एक सेफ्टीसाठी मी सांगून ठेवतो की त्यांनी 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी इतका सायन्स आणि मॅथ्स करण्याची तयारी ठेवावी. अगेन परीक्षा CBSE कडूनच आहे. या परीक्षेमध्ये लेवल पण बघितलं तर तसं तर म्हणायला ते म्हणतात की 7वीच्या मुलांना 7वीचाच अभ्यास येणार. पण जेव्हा एखादा प्रश्न जर रफ पेपरवरती मुलांनी लिहून ठेवला, नंतर दाखवला की बघा कसा पेपर होता, तर नंतर समजतं की बाबा खूपच डेंजर पेपर होता. आणि यासाठी आपण थोडी जास्त एफर्ट दिले असते तर बेटर झालं असतं. बरं, इतकं सगळं करूनही आपल्यामधून जर एखादा, बऱ्याच जणांचे बरेच पाल्य 8वी 9वी पर्यंतचा अभ्यास जर करून घेतात, कोणी कोणी तर अक्षरशः 10वी पर्यंत अभ्यास करून घेतात, तरी सुद्धा एक पालकांनी लक्षात ठेवावं की या VVM परीक्षेमध्ये ओन्ली 20 विद्यार्थी विल गेट सिलेक्टेड. पुढच्या लेवलसाठी फक्त 20च विद्यार्थी सिलेक्ट होतील फॉर द नेक्स्ट लेवल. राईट. तर कॉम्पिटिशनही जातो ना. म्हणजे कितीही तुम्ही एक तर अगोदर हुशारही व्हा, आणि खूप अतिशय हुशार झाल्यानंतर, खूप नॉलेज गेन केल्यानंतर परीक्षामध्ये पेपर सोडवताना, फर्स्ट लेवल देताना तुमची अॅक्युरसी अतिशय जास्त असली पाहिजे. तुमचा एक क्वेश्चन जर चुकला, मे बी इवन जर तुमचे मोर ऑर लेस कट ऑफ इज अराउंड 75 to 80 मार्क, तर 100 मार्कांमधून 80 मार्क आले पाहिजे फर्स्ट लेवलमध्ये, ज्याच्यामध्ये 60% मार्क सायन्स, मॅथ, बुद्धिमत्तेचे आहेत आणि 40% मार्क IKS सब्जेक्टचे आहेत. तर ह्यामध्ये 80% मार्क आपल्याला हातात ओढायचे आहेत. तेव्हा जाऊन कुठे एक प्रोबॅबिलिटी, एक संभावना बनते की आपला पाल्य सेकंड लेवलसाठी सिलेक्ट होणार. सेकंड लेवलमध्ये गेल्यानंतर पूर्ण राज्य पातळीचे, पूर्ण महाराष्ट्रभरचे सर्वात टॉप 20 हुशार विद्यार्थ्यांमध्ये आपला पाल्य कॉम्पीट करणार. आणि या 20 पैकी 3 जणांना विनर घोषित केल्या जाणार, त्यांना प्राइजेस, पारितोषिक दिले जाणार. परंतु फक्त फर्स्ट रँक आणि सेकंड रँक असे 2 विद्यार्थी, 7वी कक्षाचे 2 विद्यार्थी नॅशनल लेवलसाठी जाणार. म्हणजे तुम्ही मोरलेस पकडा की पूर्ण महाराष्ट्र राज्यातून VVM मध्ये 7वीचे राष्ट्र लेवलवर, नॅशनल लेवलवर फक्त 2च विद्यार्थी जाणार आहेत.
आता महाराष्ट्रामधून ह्या परीक्षेमध्ये इतका जास्त क्राऊड बसत असतो, महाराष्ट्रामधून आणि साऊथ इंडियामधून, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि मोर तेलंगणा वगैरे, कर्नाटक, याच्यातून इतका मोठा क्राऊड बसत असतो, इतकी जास्त पॉप्युलेस बसत असते, की यांनी राज्याला 2-3 विभागात तोडलंय. जसं एक कोकण विभाग तोडलाय, एक पुण्याचा एक पूर्ण विभाग तोडलाय, पुणा डिव्हिजन तोडलाय, एक देवगिरी प्रांत वेगळा तोडलाय आणि एक नागपूर डिव्हिजन विदर्भ वेगळा तोडलाय. कारण बघा, जर उदाहरणार्थ सांगितलं, एक दूरचा राज्य मी घेतो, सिक्कीम. सिक्कीम मधून ह्या परीक्षेमध्ये 7वीचे बसत आहेत 10,000 विद्यार्थी. त्या 10,000 पैकी सेकंड लेवलसाठी सिक्कीममध्ये स्टेट लेवलसाठी 20 विद्यार्थी सिलेक्ट होणार आणि महाराष्ट्रामध्ये 7वीचे बसत आहेत 40,000 विद्यार्थी आणि 40,000 मधून 20 सिलेक्ट होणार. तर हे तर जस्टिस होणार नाही. दिस वुड बी अनफेअर. तर ह्यामुळे त्यांनी केलं काय, की महाराष्ट्राला ते ॲज मोर ऑर लेस ज्या वर्षी जितके पार्टिसिपंट बसले ते तितक्या तुकड्यांमध्ये मोर ऑर लेस इक्वल तोडून टाकतात. जसं लोकसभेचे आपले कॉन्स्टिट्युएन्सी बनत असते, एक आपण मतदारसंघ बनत असतो एक इक्वल जनगणना घेऊन, तसंच हे व्हीव्हीएम मध्ये स्टेट वाईज डिस्ट्रीब्युशन तुटतो. सध्यापर्यंत महाराष्ट्र 3 तुकड्यात विभाजित केला जातो, 3 पार्ट्समध्ये या परीक्षेसाठी विभाजित केला जातो. तर आपण पकडा की 7वीचे 2 आणि 2 आणि 2 असे 6 विद्यार्थी होतात. पण पुणा डिव्हिजन मधले तर फक्त 2च होणार आहेत. आपले सर्व पाल्य ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे विद्यार्थी आहेत. तर संपूर्ण पुण्यामधील 7वीचे फक्त 2 विद्यार्थी नॅशनलला जातील. म्हणजे महाराष्ट्राचे 7वीचे असे समजा 4 अथवा 6 विद्यार्थी, मध्य प्रदेशवरून 2, गुजरातवरून 2, राजस्थानचे 4, जम्मू काश्मीरचे 2, सिक्कीमचे 2, गोवाचे 2, तमिळनाडूवरून समजा 8 विद्यार्थी. 7वीचे पूर्ण नॅशनल लेवलवर अतिशय सर्वात जास्त हुशार जे टॉप 80 ते 100 विद्यार्थी आहेत, ते नॅशनल लेवल कॅम्पसाठी येणार. नॅशनल लेवल कॅम्प हा कुठे होत असतो? हा जनरली कुठल्या IIT मध्ये, यातल्या रिसर्च कॉलेजमध्ये होत असतो. ह्या वर्षी IIT कानपूरमध्ये आता मे महिन्यात 24 आणि 25 तारखेला 2 दिवसीय ही परीक्षा आहे. तिथं राहणं, स्टे, मुक्काम वगैरे ही सर्व सुविधा केंद्र शासन विद्यार्थी आणि त्याच्या पालकांसाठी करून देत असतो. राईट. आणि ही परीक्षेचा गौरव आणि ह्याचं कौतुक इतकं जास्त आहे, की त्या फक्त परीक्षेच्या इनॉग्रेशन सेशनसाठी इस्रोचे देखील मोठे मोठे सायंटिस्ट येऊन जातात. नॅशनल लेवलवरती सिलेक्ट झाल्यानंतर त्या नॅशनल लेवल कॅम्पमध्ये रिबन सेरेमनीसाठी किंवा विद्यार्थ्यांना पालकांना संबोधन करण्यासाठी अक्षरशः शिक्षा मंत्रीच येऊन जातात किंवा डिफेन्स मिनिस्टर येऊन जातात किंवा परदेशातील मोठे मोठे वैज्ञानिक तिथे येऊन जातात. तर ह्या परीक्षेचं महिमामंडन जितकं केलं तितकं कमी आहे. आणि ह्यामुळे मी जे अगोदर सांगितलं, की एकच फक्त आहे, की होमी बाबामध्ये जर आपण सेकंड लेवलला सिलेक्ट झालो नाही आणि व्हीव्हीएम मध्ये जर इव्हन आपण सेकंड लेवलला अथवा थर्ड लेवलला सिलेक्ट झालो नाही, तर आपल्याला तो एक्सपोजर मिळत नाही. एकदा जर विद्यार्थी तो एक्सपोजर घेऊन आला ना, बाहेर जाऊन, बाहेर एकदा सिलेक्ट होऊन स्टेट लेवल कॅम्पसाठी अथवा जर नॅशनलसाठी झाला तर खूपच बढिया. तो एक्सपोजर, तो माहोल एकदा बघून आला ना, की त्याला मोटिवेशनचा एक असा डोस मिळतो, की मम्मी किंवा पप्पाला सांगू लागत नाही, की बाबा तू अभ्यास करून घे. ठीक आहे. विद्यार्थ्याला एक असा मोटिवेशनचा जबरदस्त डोस ह्या परीक्षेमुळे मिळून जातो. गेल्या वर्षी या परीक्षेसाठी मी आयझर भोपाळमध्ये गेलो होतो आणि मी अक्षरशः अंदमान निकोबार वरून आलेले, लेह लद्दाख वरून आलेले, तमिळनाडू वरून आलेले, नॉर्थ ईस्ट मधून आलेले, पूर्ण देशातून आलेले कित्येक विद्यार्थी आणि एक ना एक क्रीमच विद्यार्थी, एक ना एक अतिशय हुशार विद्यार्थी, अतिशय मेहनती विद्यार्थी, अतिशय मेहनती होतकरू विद्यार्थी बघितलेत. म्हणजे त्यांना बघून कधी कधी एक शिक्षक म्हणून आम्हाला कमीपणा वाटतो किंवा त्यांच्या पालकांना सुद्धा वाटतं, की बाबा इतकं काम तर आम्ही सुद्धा करत नाही जितके आमचे पाल्य करतात. आणि अशा विद्यार्थ्यांचा एक मोठा संगम, एक महाकुंभ मेळा तिथे जमत असतो. इवन व्हीव्हीएम परीक्षेमध्ये आपला पाल्य जर नॅशनल लेवलला जाऊ शकला नाही, पण राज्यातील टॉप 20 विद्यार्थ्यांसोबत भेटण्याचा, 2 दिवस 3 दिवस परीक्षा देण्याचा मौका त्याला मिळाला. विविध राज्यातील मोठे मोठे सायंटिस्ट सोबत, वैज्ञानिकांसोबत इंटरॅक्शन करण्याची संधी त्याला मिळाली. कित्येक हुशार हुशार विद्यार्थी आणि फ्रेंड्स त्याला मिळाले. तर विकल्पना करा की तुमच्या विद्यार्थ्याचा करिअर ट्रॅक, एक ट्रॅजेक्टरी कुठे जाईल. फक्त साधारण गेल्या 8 डिसेंबर 2024ला नांदेड येथे अथवा पुण्यामध्ये आय आय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी होता, IITM, तिथे हा कॅम्प झाला होता पुण्या साईडला, पुण्या विभागामध्ये. तर तिथे म्हणजे पुण्याचे सर्वातच हुशार विद्यार्थी, पुणा विभागाचे, त्यामध्ये जे ही 8-10 जिल्हे येतात, त्यामधील सर्वातच हुशार विद्यार्थ्यांसोबत भेटण्याचा मौका मिळतोय. त्यांच्या अतिशय हुशारच पालकांसोबतही भेटण्याचा मौका मिळतोय. तर तो जो संवाद आहे 1 दिवसाचा 2 दिवसाचा, त्यामध्ये आपणही ऍज अ पालक किती शिकू शकतो आपल्या पाल्यांसाठी, हे आपण इमॅजिन करा. व्हीव्हीएम परीक्षा ही एक मोठी संधी, एक मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याला देत असते.
राईट. नाव मुव्हिंग टू नेक्स्ट एक्झाम, दॅट इज NMTC आणि IPM. तर तीन थोड्या हटके परीक्षा. एक परीक्षा आहे CV रमन, एक परीक्षा आहे NMTC, एक मिनिट, एक परीक्षा आहे CV रमन, एक परीक्षा आहे NMTC आणि शेवटची परीक्षा आहे IPM. आय एम शुअर की आपल्यापैकी बरेच पाल्य ऑलरेडी ह्या परीक्षांबद्दल अवगतही असाल, किंवा IPM मध्ये पुण्यामध्ये बराच याचा क्रेज आहे, इन्स्टिट्यूशन फॉर प्रमोशन ऑफ मॅथमॅटिक्स. ही फक्त एक मॅथ्सची परीक्षा आहे. NMTC सुद्धा फक्त मॅथ्सची परीक्षा आहे. आणि CV रमन ही सायन्स प्लस GK ह्या विषयांची परीक्षा आहे. CV रमन परीक्षेचा लेवल खूप टफ नसतो, पण बेसिक एक थ्योरी रिव्हिजन विद्यार्थ्यांची होऊन जाते. ह्या CV रमन परीक्षेचा एकच फायदा असतो की जेव्हा आपल्या विद्यार्थ्याची 7वी संपून जाईल आणि तो 7वी मधून 8वीत जाणार आहे, आणि पुस्तकं आता परीक्षाही संपली, पुस्तकं ज्युनियर्सला द्यायचेत. राईट. आता पुस्तकं सायन्स मॅथ्स सगळे टेक्स्टबुक ज्युनियर्सला देऊन टाकायचेत, किंवा कोणी कोणी रद्दीत टाकून देणार आहे, तो काळ आलाय. त्या काळा अगोदर पालकांना जर वाटतं की बाबा एकदा ह्यांनी सगळं पुस्तक एकदा रिव्हिजन करून टाकावं, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, तर बरेच आपल्यामधून पालकही विद्यार्थ्यांना सांगत असतील की बाबा तुझ्या मागच्या वर्षीच्या टेक्स्टबुक काढ, ह्या वर्षीचं थोडं टेक्स्टबुक काढ, थोडं वाचून बघ. तर ह्या परीक्षेचा एक बेसिक उद्देश इतका असतो की एका दिवसाच्या या परीक्षेसाठी, 2 तासाच्या या परीक्षेसाठी जर आपण पाल्यांना बसवलं, तर निदान ते पूर्ण 7वीचं रिव्हिजन करून काढतात. कारण ही परीक्षा जनरली मार्च अथवा एप्रिल महिन्यात असते. तर वर्ष अखेरला सगळ्याचा सगळा रिव्हिजन आपल्या पाल्यांचा या परीक्षेच्या माध्यमाने एकदा बेसिक रिव्हिजन होऊन जातो. सिमिलरली NMTC आणि नॉट नॉट सिमिलरली सॉरी NMTC आणि IPM ह्या थोड्या डिफिकल्टच एक्झाम्स म्हटल्यात तरी चालेल. NMTCचा फुल फॉर्म आहे नॅशनल मॅथमॅटिक्स टॅलेंट कॉन्टेस्ट. ही परीक्षा गणितासंदर्भात आहे. आणि ह्या परीक्षेमध्ये जनरली याचा फर्स्ट लेवल होत असतो सप्टेंबर अथवा ऑक्टोबरमध्ये. खूप क्रीम विद्यार्थी ह्यामध्ये सिलेक्ट होतात. त्यानंतर सेकंड लेवल होत असतो डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यामध्ये. आणि मग ह्याचा फायनल नॅशनल लेवल रिझल्ट डिक्लेअर होतो. 7वीची जी NMTC परीक्षा आहे, त्यामध्ये 7वी 8वी 9वी 10वी इतका अभ्यास गणिताचा मिनिमम हवा. 11वी केलं तर अजूनही थोडा फायदा होईल, इतकं मी सांगू शकेन. की 8वी 9वी 10वी आणि 11वीचा 4 वर्षांचा गणित गणित ह्या NMTC परीक्षेसाठी करावा लागतो. मग आम्ही कशा माध्यमाने करावं, काय पुस्तकं वापरावेत, तर स्पेसिफिकली काही पुस्तकं ह्यासाठी येत नाहीत. पण पुण्यामध्ये असल्यामुळे एक खूप मोठा ऍडव्हान्टेज आपल्याला असतो, तो अगेन आहे भास्कराचार्य प्रतिष्ठान. आपण कधीही भास्कराचार्य प्रतिष्ठानला व्हिजिट दिली आणि तिथे जाऊन सांगितलं की बाबा 6वी 7वी 8वीच्या रेंजमध्ये आमचा पाल्य आहे, या वयोगटातील या वर्गातील आमचा पाल्य आहे, त्यासाठी त्याच्यासाठी काही विशेष पुस्तकं आपण सजेस्ट करू शकाल का? तर काही ना काही मटेरियल तर भास्कराचार्य प्रतिष्ठान येथूनच आपल्याला मिळून जाणार. राईट. आणि IPM ची परीक्षा, जसं CV रमनची परीक्षा ही एप्रिल महिन्यात येते, ज्यामुळे विद्यार्थी एकदा की होईना शेवट वेळी सायन्स एकदा वाचून काढतो. IPM ची परीक्षा सुद्धा एप्रिल महिन्यातच येत असते, मॅथ्ससाठी परीक्षा असते. पण ही वन ऑफ दी गुड एक्झाम्स मध्ये काउंट केल्या जाईल. दिस इज नॉट अ चिल्लर एक्झाम. यासाठी भरपूर अभ्यास करावा असतो. ज्या वर्गात विद्यार्थी आहे त्याच वर्गाचा अभ्यास करावा लागेल, पण खूप स्पीड पकडावी लागेल आणि अॅक्युरसी लेवल भरपूर जास्त झाला पाहिजे. राईट. ॲडिशनली जर मी अगोदर सांगितलं की पियर्सन फाउंडेशन अथवा सेनगेज पब्लिकेशनची पुस्तकं आपण जर आपल्या पाल्याला आणून देतात, तो त्याला खूप रिगरसली फॉलो करतो. बघा, एक फरक आपण सर्व पालकांनी समजावा की पाल्यांना आपण, विद्यार्थ्याला आपण सगळं काही आणून देऊ, पण शेवटी त्या पुस्तकाचा तो किती फायदा घेतो आणि एक किती डिसिप्लिन्ड वे मध्ये, एक मॉनिटर्ड वे मध्ये, एक मेंटॉरच्या खाली तो फायदा घेतो, त्याचा खूप फरक वेगळाच असणार आहे कधी पण. अँड दिस वॉज ऑल अबाउट डिफरंट एक्झाम्स ऑफ 7th स्टँडर्ड. आता मोठं मोठं सांगितलं तर 8वी मध्ये स्कॉलरशिपची परीक्षा येणार, जे की 5वी मध्ये ही दिली आहे, पुन्हा 8वी मध्ये ही येणार. अगेन एक MTSC नावाची परीक्षा 8वी मध्ये येणार. त्या परीक्षेचा क्रेज आता कमी झाला आहे. तसं पुण्यामधीलच वाडिया कॉलेज आहे, मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तोच ही परीक्षा महाराष्ट्र पातळीवर कंडक्ट करतो. ह्या परीक्षेमुळे इतकं होऊन जातं की पुढे 12वी मध्ये आपला पाल्य अथवा सिव्हिल सर्व्हिसेस ग्रॅज्युएशनच्या टायमाला आपल्या पाल्य मोठ्या मोठ्या ज्या परीक्षा देणार आहे, तर तेव्हा आपला पाल्य
सायन्स, मॅथ, SST, GK, मेंटल अबिलिटी या सगळ्या विषयांमध्ये ओव्हरऑल त्याचा परफॉर्मन्स पूर्ण महाराष्ट्र लेवलवर कसा आहे, अगदी हुशार हुशार विद्यार्थ्यांमध्ये कसा आहे, ह्या MTSC परीक्षेमुळे आपल्याला ते समजून जातं. इवन MTSC मुळेच नाही, तर स्कॉलरशिप परीक्षेचा जर अभ्यास 8वी मध्ये गेल्यानंतर आपण खूप चांगल्या प्रकारे केलं, त्यामध्ये जर आपण फक्त पात्र नाही झालो, फक्त पास नाही झालो, पण आपण स्टेट मेरिटमध्ये 300 मार्काच्या स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये जर आपण 260 265 पुढे मार्क आणण्याचा प्रयत्न केला, तर आपण जर स्टेट मेरिटमध्ये आलो, तर इट इज अ गुड अचिव्हमेंट. राईट. स्कॉलरशिपचा पेपर हा ओव्हरऑल दृष्टिकोनाने घडवलेला असतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा लाडका सायन्स आणि मॅथच नसतो, पण त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, त्यासोबतच इंग्लिश आणि मराठी विषय पण असतात, ज्यामुळे भाषेवरची कमांड त्यांची निर्माण होते. 8वी मध्ये 8वीच्या वयोगटात गेल्यानंतर जितकी मराठी भाषा आली पाहिजे, की जितकी इंग्लिश बेसिक बेसिक लेवलची इंग्लिश वर कमांड असली पाहिजे, तितकी या स्कॉलरशिप परीक्षेमुळे निर्माण होऊन जात असते. अँड अगेन, ज्या परीक्षांचं मी अगोदरच वर्णन केलं, IOKM अथवा NSCGS अथवा VVM अथवा IPM, ह्या परीक्षा पुन्हा 8वी मध्ये येतील. तर गेल्या 1 तासाभरात आय थिंक सो की मी बरीच माहिती दिली आहे विविध परीक्षांची. नाव इफ सम पॅरेंट्स वॉन्ट टू आस्क एनी क्वेरीज, तर आपण एक 10-15 मिनिट काही क्वेरीज घेऊया. येस. इफ एनी पॅरेंट्स वॉन्ट टू आस्क एनी क्वेश्चन, तर आपण विचारू शकतात. आय विल स्ट्रॉंगली इन्सिस्ट की सर्व पालक एकदा प्रकाश अकॅडमीला अवश्य व्हिजिट देतील आणि बेसिक साहित्य आपल्या पाल्यांसाठी आणून देतील. राईट. तो साहित्य थोडा ऍडव्हान्स असतो. जर विद्यार्थ्यांना प्रबोधिनीमध्ये शिकवला जाणारा गणित तो लेवल 5 वर जर ते अजून रीच झालेले नाहीयेत, तर तो साहित्य आणून अजून फायदा नाही. त्यांनी अगोदर प्रबोधिनीची लेवल 4 लेवल 5 क्रॅक करावी आणि देन ऍडव्हान्स मटेरियलकडे जावं. पण बेअर मिनिमम मी एक पुस्तक अवश्य सांगेन, पियर्सन फाउंडेशन मॅथमॅटिक्स फॉर 7th स्टँडर्ड. राईट. इतकं आपण पियर्सन पब्लिकेशनचं एक पुस्तक विद्यार्थ्यांना अवश्य द्यावं. राईट. इफ एनीबडी वॉन्ट्स टू आस्क एनी क्वेश्चन, प्लीज आपण विचारू शकतात. मी इराजोगचा बाबा बोलतोय. तर इराला ISSO आणि IGQ बद्दल जरा माहिती पाहिजे होती. त्यात तिला इंटरेस्ट जास्त आहे. टुवर्ड्स ओके. म्हणजे मॅथ्स आणि सायन्स आहे, पण इन्क्लिनेशन इज टुवर्ड्स दॅट फील्ड. येस सर. येस. बघा, ISSO साठी, ISSO म्हणजे सोशल स्टडीज ऑलिम्पियाड, तर त्यासाठी आपण काय करावं, NCERTचे जे पुस्तक असतात, तर NCERTचे पुस्तक आपण डिटेलमध्ये वाचावे. आता 7th मध्ये ती ISSO देणार, तर CBSE NCERTच्या पुस्तकांमध्ये जो हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि सिव्हिक्स दिलाय, म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र दिलाय, हाच डिटेलमध्ये येणार, थोडा अजून एनहान्स्ड लेवलवर येणार. तर ओके. CBSEच्या वेबसाईटवरती SST साठी क्वेश्चन बँक अवेलेबल आहेत, मुफ्तमध्ये ओके. एकदम. फक्त ते शोधावे लागतात थोडे वेबसाईटमध्ये, तर तिथे बरं. अवेलेबल आहेत. एक तर तो मटेरियल करावा. आणि सेकंडली, जर तिला SST आणि GK मध्ये आवड आहे, तर आय विल एनकरेज की आपण तिला एक UPSC, जर MPSC लेवल अथवा UPSC लेवल जर तिला वाचायचा असेल, तर एक बेसिक सेट मी आपल्याला मीटिंग नंतर पाठवतो. व्हॉट्सअप आपण मला चालेल. DM करा, मी आपल्याला पाठवतो. तितकं आपण ऑर्डर करून तिला पुरवा, तर शी विल गेट ओके. एनहॅन्स्ड नॉलेज अबाउट दॅट. ओके. ओके. येस. थँक्यू. तिचं काही फिक्स एम आहे फॉर नाव? हा, तिचं मेन इथं सांग तुला काय एक्झॅक्टली करायचं. एक्झॅक्टली नाहीये. बरं, सायन्स आणि मॅथ्सचं इन्क्लिनेशन नाही असं नाही, पण तिला एवढी आवड नाही. सो शी इज टुवर्ड सर्व्हिसेस ती बघते जरा, की ओके. MPSC UPSC किंवा एक त्या ह्याच्यात तिला बघायचं. मी म्हणजे एक गोष्ट IIMs फक्त, आहे, पण टेक्निकल ह्याच्यात नाहीये तिचं ऑनेस्टली. जी, मी एक गोष्ट फक्त एक सजेशन देईल, की पुढील गेल्या 5 वर्षानंतर आणि 5 वर्षानंतर जे UPSC मध्ये रिफॉर्म्स येतील, तर त्यामध्ये आता जी गव्हर्नमेंट नेक्स्ट फ्युचर गव्हर्नमेंट्स ज्या येतील, त्या ब्युरोक्रॅट ना शोधून टेक्नोक्रॅट शोधत असणार. ते असे कॅन्डिडेट निवड करतील ज्यांना SST GK आणि पब्लिक अफेअर्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सोबतच AI, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बेसिक मॅथमॅटिक्स वर चांगली कमांड आहे. बरोबर. तो शी ओके. शुड ऑल्सो टेक अ इंटरेस्ट इन दॅट. शी इज गुड विथ ओके. SST. इट इज व्हेरी हा. गुड, कारण ह्या वयामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना रीडिंग आणि वाचन इतकं आवडत नाही. बरोबर. पालकांना सांगावं लागतं, आणि तिला जर आवडतं तर इट इज व्हेरी गुड.
ठीक आहे मॅथ्स पण तिला तेवढंच कंटिन्यू केलं पाहिजे. मॅथ्स तर येस आहेच गरजेचं पण फॉर दिस ॲज येस 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 ओके. येस थँक्यू. येस सर. अजून सीव्ही रमनची सेकंड लेवल असते का? नाही, सीव्ही रमन परीक्षेची सेकंड लेवल नसते. NSO-IMO ची सेकंड लेवल असते. VVM ची सेकंड लेवल म्हणजे स्टेट लेवल आणि थर्ड लेवल नॅशनल लेवल असते. IPM च्या 2 लेवल असतात. NMTC च्या 2 लेवल असतात. भास्कराचार्यच्या 2 लेवल असतात. बऱ्याच आणि गव्हर्नमेंट ऑलिम्पियाडच्या तर 5-6 लेवल असतात. पण सीव्ही रमन परीक्षेची अथवा MTSC परीक्षेची सेकंड लेवल नसते. अजून एक प्रश्न होता, व्हीव्हीएम जर आता 7वीला द्यायची आहे, तर लेवल 1च्या तयारीसाठी आपण काय 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 रेफरन्सेस किंवा कसं काय काय केलं पाहिजे तयारी? येस. फर्स्ट अँड फॉरमोस्ट जी मी SOF साठी NSO-IMO साठी जो अभ्यास सांगितला म्हणजे चांद पब्लिकेशनचं सायन्स 7th आणि 8th स्टँडर्डचं, RD शर्माचं मॅथमॅटिक्स 7th 8th 9th स्टँडर्डचं, ह्याशिवाय प्रेप गाईड पुस्तक 7वीचेच, वर्कबुक NSO-IMO ची 7वीचीच, ही VVM साठी सायन्स मॅथमॅटिक्स साठी अत्यंत गरजेची आहे. आणि एक गोष्ट जी विद्यार्थी खूप कमी म्हणजे त्याला खूप कमी समजतात, तो आहे हा 40% IKS. याचा PDF VVMच्या वेबसाईटवर ऑलरेडी असतो. त्याचा पुस्तकाचं नाव आहे इंडियन कॉन्ट्रीब्युशन टू सायन्स. पण हा येणार आहे 40% आणि सायन्स मॅथ मेंटल अबिलिटी येणार आहे 60%. विद्यार्थ्यांना वाटतं की त्यांना सायन्स मॅथ मेंटल अबिलिटी बऱ्यापैकी येतं, तर हे IKS काय थोडंफार थोडंफार करूया. पण जेव्हा ते पेपरला बसतात तेव्हा समजतं की सायन्स मॅथ बुद्धिमत्ता हे डोक्यावरून चाललंय, इतके डिफिकल्ट प्रश्न आलेत आणि IKSच वाचवतोय. तर IKS सेव्हियर असणार VVM परीक्षेमध्ये, तर तो अभ्यास, तो पुस्तक खरडून रट्टा मारून घ्यावा. तो जवळपास एक 100-150 पानाचं पुस्तक आहे. त्यामध्ये खूप मजेदार माहिती आहे. म्हणजे भारत देशाने विज्ञानमध्ये, गणितामध्ये सार्वभौम विश्वासाठी गेल्या हजारो वर्षांमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन दिलं, भारताचा आणि भारतीय वैज्ञानिकांचा, ऋषीमुनींचा काय योगदान होता, हा बऱ्या प्रमाणात IKSच्या पुस्तकात दिलाय. आणि तो सेम पुस्तक इंग्लिशमध्येही आहे, मराठीमध्येही आहे, हिंदीमध्येही आहे. तर विद्यार्थ्यांना थोडी साथ देण्यासाठी पालकही हे करू शकतात की तोच पुस्तक मराठी अथवा हिंदीमध्ये VVMच्या वेबसाईटने डाउनलोड करून ते वाचून वाचून आपल्या पाल्याला आपण समजू सांगू शकतो. बरंच काही तर कानावर श्रुती पद्धतीने वाचून ऐकून ऐकून जे असतं, त्यामुळे विद्यार्थ्यांचं मेमोरायझेशन स्ट्रॉंग होऊन जातं. तर VVM साठी ही एक चूक करावी नाही की IKS ला हलक्यात घेतलं आणि सायन्स मॅथ मॅथच मेंटल अबिलिटीज जोर दिला. दोन्हीही इक्वल जरुरी आहेत. आणि हे जे पुस्तकी मी अगोदर SOF साठी सांगितले, ते पुस्तकं बाय ऑक्टोबर, बिफोर ऑक्टोबर संपले पाहिजेत. थरोली सॉल्व्ह करून संपले पाहिजेत. आणि त्यात मी जर प्रबोधिनीचा शेड्यूल बघितला की सकाळी विद्यार्थी जवळपास 8-8:30ला शाळेसाठी निघतात घरून. 8-8:30-9 या दरम्यान शाळेसाठी निघत असतात. आणि संध्याकाळी 6-7-8 वाजता ते घरी येतात. तर कन्सिडरिंग द फॅक्ट की ते पुढे 7वीमध्ये किती बिझी असतील, हा उन्हाळ्याचा जो वेळ आहे त्यांना सुट्ट्यांचा वेळ, त्यांनी याचा भरपूर वापर केला पाहिजे. अतिशय जास्त वापर केला पाहिजे इफ दे आर व्हेरी सिरियस. कारण VVM मध्ये फक्त सिरियस विद्यार्थीच सिलेक्ट होतील, होतकरू विद्यार्थीच सिलेक्ट होतील. दे नीड टू डू अ लॉट ऑफ हार्डवर्क टू गेट सिलेक्टेड इन द टॉप 20. अजून कुठल्याही पालकांचा जर काही प्रश्न असेल. मी वृद्धीची आई बोलते. जी नमस्कार मॅम. हा नमस्कार. मला ऍक्च्युली ISSO आणि ISO या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल बोलायचं. ते स्पेस रिलेटेड आहे, स्पेस सायन्स रिलेटेड. त्याची काय माहिती आहे हो का? त्याचा अभ्यास हो मॅम. कसा करायचा किंवा काय? ISO साठी आहे ना मॅम, जो फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचा पार्ट असतो, हा पार्टच ओके. करावा लागतो डेली स्कूल करिक्युलमचा स्पेस ऑलिम्पियाडसाठी. आणि त्यात पण सेकंड लेवलला सिलेक्ट झाले ना की बेसिक ॲस्ट्रॉनॉमी करावी लागते. तर इंडियन ऑथरचे ॲस्ट्रॉनॉमीचे पुस्तकं अवेलेबलच नाहीत. तर काही फॉरेन ऑथर्स आहेत आणि एक वेबसाईट आहे जेणेकरून विद्यार्थ्याला पण शिकावं आत्तापासून लागेल. यूट्यूबला एक चॅनल आहे. यूट्यूबच्या ओके. त्या चॅनलचं नाव आहे MITOCW. फॉरेनचा US चा जो MIT इन्स्टिट्यूट आहे, त्यांचं OCW म्हणजे ओपन कोर्सवेअर, म्हणजे त्यांनी मोफतमध्ये सगळे लेक्चर्स युट्यूबला टाकून दिलेत, बेसिक पासून हायर ओके. लेवल ॲस्ट्रॉनॉमीसाठी. आणि विद्यार्थ्याला या ISOच्या सेकंड लेवलसाठी, जर मे बी लेट्स से तो 7th मध्ये डिसेंबर महिन्यात परीक्षा देतो,
देन ही गेट सिलेक्टेड फॉर सेकंड लेवल विच वुड बी इन फेब्रुवारी मंथ. तर त्यासाठी ओके. त्याला आत्तापासूनच 8वी 9वी 10वी आणि 11वी ह्या परीक्षा ह्या लेवलचं मॅथमॅटिक्स कव्हर करणं सुरू करावं लागेल अगेन फॉर ISO. बिकॉज लेवल 1 इज व्हेरी इझी, लेवल 2 पेपर इज इझी बट कॉम्पिटिशन इज व्हेरी हाय, तो कट ऑफ गोज व्हेरी अप. आणि मग लेवल 3 विच इज फायनल राऊंड, त्याच्यामध्ये सिलेक्ट होण्यासाठी लेवल 2 मध्ये मॅथमॅटिक्सचा परफॉर्मन्स चांगला हवा खूप. एक सेकंड वे आय विल से की जर आपण आपल्या पाल्याला ॲस्ट्रॉनॉमी स्पेस रिलेटेड एक्सपोजर देऊ इच्छिता, तर एक परीक्षा आहे नोबेल फाउंडेशनची, NSTS इस्रो नावाची परीक्षा आहे. जयदीप बोठे म्हणून आहेत सर, आणि जळगावचे आहेत, त्यांची स्वतःचे क्लासेस आहेत, अकॅडमी आहे. पण ते दरवर्षी ही परीक्षा महाराष्ट्र लेवलवर घेतात, ऑनलाईन एक्झाम असते. फर्स्ट लेवल इज ऑनलाईन, देन सिलेक्टेड स्टुडंट्स सेकंड लेवल इज ऑफलाईन, अँड द थर्ड वन इज व्हायवा. तर ह्या सगळ्यामधून जर विद्यार्थी सिलेक्ट झालेत ना, तर ते एक मोफत ट्रिप विद्यार्थ्यांना इस्रोसाठी घेतात. यावर्षी आमच्या म्हणजे संभाजीनगर जिल्ह्याचे 10 विद्यार्थी सिलेक्ट झालेत. पुण्याचेही बरेच विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्ट अवश्यच झालेले असतील. तर ही दिस वन, अगर आप में से कोई पेरेंट्स चाहते हैं कि बच्चों को स्पेस रिलेटेड एक्सपोजर मिले, उनको इसरो जाने का एक बार मौका तो मिले, क्योंकि ऐसी जगह इसरो का कुछ सेक्टर पब्लिक के लिए खुला है और बाकी चीजें अपने को देखने नहीं मिलती, आम जनता को देखने नहीं मिलती. तो बच्चों को वो सब कुछ देखने मिलेगा इस परीक्षा के माध्यम से, जो अपने को देखने नहीं मिलता. तो उनकी जो रुचि है और उनकी जो आवड है इस विषय के लिए, वो और ज्यादा डेव्हलप हो जाएगी. तो दिस इज वन एक्झाम. ह्याचे फॉर्म आता मे महिन्यात सुरूच होणार आहेत लवकरच. आणि फर्स्ट लेवल जी आहे ती जून जुलै महिन्यातच होईल. याची फर्स्ट लेवल जी आहे ना, ती जून जुलै महिन्यातच होणार. तर आपले पाल्य आता अच्छा. या वर्षी 7वीत गेलेत, तर त्यांना जून आता लगेच 1-2 महिन्यात परीक्षा आहे, समजा एखाद महिन्यातच आहे. तर 7th स्टँडर्डचा कम्प्लीट सायन्स आणि मॅथ कव्हर करावा लागेल विदिन 1 मंथ, विदिन द नेक्स्ट विदिन 1 1 मंथ. मंथ 7th स्टँडर्ड सायन्स आणि सायन्स, मॅथ्स ना? येस येस. ओके. हो. मॅथमॅटिक्स तर प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचा खूप चांगला असतो. सायन्सचं एक बेसिक कमांड चांगलं निर्माण करावं लागेल विदिन 1 मंथ. बट दिस इज अ व्हेरी व्हेरी गुड एक्झाम. It is a very good opportunity. It gives a good opportunity to many many students to go and visit ISRO. Not just ISRO, but ISRO's Ahmedabad Center, Physics Research Laboratory at Ahmedabad, Karnataka ISRO Operation Center, Sriharikota and Thiruvananthapuram in Kerala. तर बरेच ठिकाण बघायला मिळतात ह्या परीक्षामुळे. अच्छा. आम्हाला अजून बुकची लिस्ट नाही मिळाली आहे. तर 7th स्टँडर्ड सायन्स आणि मॅथ्सचं कुठलं बुक हे रेफर करू शकतो आपण? पियर्सन फाउंडेशन, पियर्सन फाउंडेशनचे पुस्तक. पियर्सन 7th स्टँडर्ड ना? येस येस. अजून एनी पालक, कुठल्याही पालकांना जर आता काहीही प्रश्न विचारायचा असेल, प्लीज आपण विचारू शकतात. तुमचा नंबर परत शेअर करू शकता का? येस, दिस इज इट. 9890779705. मी कॉल कदाचित रिसीव्ह करतच नाही, सॉरी फॉर दॅट. हा. पण मी ह्या नंबरवर आपण कॉल करून डिस्कस करू शकता. मम्मीचा नंबर आहे, तर त्या मला इन्फॉर्म करून देतात. आणि माझा नंबर एनी टाइम अवेलेबल आहे फॉर व्हॉट्सॲप. ओके, फाईन. राईट. अजून कुठल्याही पालकांचे काही प्रश्न आहेत? नहीं, ओके. तो विथ आई थिंक कि अपन सेशन कंक्लूड करूया. स्टिल अगर किसी के कोई भी डाउट्स हो, बच्चों को कुछ पूछना हो, मैं जहाँ पर काम करता हूँ सब मुझे सर नहीं बोलते, भैया बोलते हैं. तो बच्चों को कुछ भी पूछना हो तो वो कभी भी मुझे पूछ सकते हैं. राईट, यू कॅन मेसेज मी एनी टाइम ऑन व्हॉट्सॲप. करंटली मी इतकं सांगेल, एक स्टेटस अपडेट मी आपल्याला देईल की जी PBM ची परीक्षा आहे सध्या, म्हणजे ज्यासाठी महाराष्ट्राचे पर क्लास 2 विद्यार्थी सिलेक्ट होतात, तर मोर ऑरलेस, आणि महाराष्ट्राचे 3 प्रांत आहेत, तर 36 विद्यार्थी असे राष्ट्र पातळीवर जवळपास 500 विद्यार्थी 600 विद्यार्थी IIT कानपूरला एकत्रित होणार आहेत. आणि या IIT कानपूरमध्ये जे 500 ते 600 विद्यार्थी एकत्रित होणार आहेत, ह्यापैकी मी जवळपास करंटली ज्युनियर्स मध्ये, ज्युनियर विद्यार्थ्यांना 6वी 7वी 8वीचा ग्रुप असतो, त्यांना खूप नीड असते, असे 50 विद्यार्थ्यांचं प्रोजेक्ट मॉनिटर करतोय. म्हणजे प्रोजेक्ट PPTs प्रिपरेशन हे मॉनिटर करतोय. आणि इट इज ऍक्च्युअली व्हेरी हेक्टिक, खूपच हेक्टिक असतंय ते करणं.
पण बिकॉज एव्हरीवन इज फ्रॉम डिफरंट स्टेट, लँग्वेज बॅरियर्स असतात. ॲज फार ॲज आय हॅव स्टुडंट्स ॲज फार ॲज फ्रॉम अंदमान निकोबार और फ्रॉम लेह लद्दाख. तर तितके आणि लँग्वेज बॅरियर्स खूप येतात, पण स्टील वी मॅनेज समहाव. तर आय विल होप सो की आपले पाल्य डेफिनेटली बीबीएम मध्ये नॅशनल लेवलसाठी सिलेक्ट व्हावेत आणि मला एक संधी मिळावी की त्यांना नॅशनल लेवलसाठी पुढच्या वर्षी मी गाईड करू शकेन. राईट. सिनियर ग्रुप स्टुडंट्स दे मॅनेज अ लॉट, बट ज्युनियर्सला खूप गरज लागते. आणि मम्मी पप्पांना मी इतका एक सल्ला देईल शेवटी, की आपण बाहेरचे सर्कमस्टॅन्सेस बदलण्यासाठी बघू नका. म्हणजे खूप बेहतरीन क्लास शोधूया, खूप 10 पुस्तकं आणून ठेवूया. एकच पुस्तक चांगलं असतो, काही थोडेसे पुस्तक चांगले असतात, थोडेसेच बेसिक मटेरियल जो लागतो तो गरजेचा असतो. सगळं काही आपण विद्यार्थ्यावर फोकस करा. विद्यार्थ्याच्या सवयी जितक्या सुधारता येतील, त्याच्यामध्ये डिसिप्लिन आणि माइंडसेट जितका चांगला निर्माण करता येईल, तो बेटर राहणार. मम्मी पप्पांनी स्ट्रिक्टच असायला पाहिजे. आरामशीर जर विद्यार्थ्यांना सोडलं तर ते घडू शकत नाही. राईट. तर मम्मी पप्पांनी स्ट्रिक्ट असलंच पाहिजे, मी हे सांगेन. अँड थँक्यू एव्हरीवन, आपण हा वेळ दिला आणि आजचा हा सेशन अटेंड केला. येस. थँक्यू थँक्यू सकल. व्हेरी मच. थँक्यू सो